आदरणीय शंकरराव भाऊ यांच्याप्रती या ठिकाणी विनम्र आदरांजली मी सर्वप्रथम अर्पण करतो। आज आदरणीय भाऊंची 19वी पुण्यतिथी आहे आणि आज आपण जे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी आणि भाऊंनी उभा केलेल्या अनेक संस्था यांची जी काही जसं आपण म्हणूया की या शैक्षणिक संस्थेचं एक वटवृक्ष झालेलं आहे आणि आदरणीय भाऊंनी या संस्थेची स्थापना केली। ते या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते। भाऊंचं फक्त कार्य हे पुणे, पिंपरी चिंचवड, इंदापूर याच कार्यक्षेत्रात मर्यादित नव्हतं, तर महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सुद्धा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, एक यशस्वी राजकारणी म्हणून, महाराष्ट्राचे मंत्री म्हणून, महाराष्ट्राच्या विधानसभेचे प्रतिनिधी आणि देशाच्या संसदेचे खासदार म्हणून सुद्धा भाऊंनी खूप मोठं काम उभा केलेलं आहे। आणि आज आपल्या या ठिकाणी प्रमुख वक्ते आज आदरणीय मधुकररावजी भावे या ठिकाणी भाऊंचं कार्य, भाऊंचा पूर्ण जीवन प्रवास आपल्या समोर त्यांच्या व्याख्यानातून या ठिकाणी मांडणार आहे। खरं तर मधुकरराव भावे हे नाव महाराष्ट्राला खूप परिचित आहे, कारण आज महाराष्ट्राच्या निर्मितीला जवळपास 65 वर्ष ही आता झालेली आहे। 1960 साली महाराष्ट्र वेगळं राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्मिती झाली। आज भावे साहेब हे गेली 65 वर्ष हे महाराष्ट्राच्या समाजकारण, राजकारण आणि पत्रकारिता या क्षेत्रामध्ये गेली 65 वर्ष ते अविरतपणे कार्यरत आहेत। महाराष्ट्रामध्ये आज त्यांच्या एवढा जाणकार आणि महाराष्ट्राबद्दल माहिती असणारा दुसरा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही। आज सर्वप्रथम भावे सरांचं या ठिकाणी मनपूर्वक संस्थेच्या वतीने मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांचा परिचय करून देण्याची जी जबाबदारी माझ्यावर लागलेली आहे, तर त्यांचा परिचय हा एक व्याख्यानाचा विषय आहे, परंतु मी अतिशय 5 मिनिटांमध्ये फक्त भावे साहेबांचं जे काही महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये, महाराष्ट्राच्या बांधणीमध्ये त्यांचं असलेले योगदान या ठिकाणी नमूद करणार आहे। आज फक्त वर्तमानपत्राचे संपादक जे आपल्याला माहीत असतात, तर ते वर्तमानपत्र ही आजकाल ही फक्त एक प्रकारचे जर आपण म्हणतो की माहितीची देवाणघेवाण एवढ्या वर्तमानपत्राचं काम आहे। सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि इतर समाज माध्यमांमुळे आता वर्तमानपत्रांचं महत्त्व तेवढं पहिल्यासारखं राहिलेलं नाही, परंतु 1960चा काळ असेल, 1955, 60, 70, 80 ही जी काही दशकं होती, तर महाराष्ट्राचं समाजमन घडवण्याचं काम हे वर्तमानपत्र करत असत आणि वर्तमानपत्र हा शिक्षणाचा सगळ्यात मोठं साधन होतं। वर्तमानपत्राचा संपादक त्याच्या मताला महाराष्ट्राच्या एकंदरीत सगळ्या ह्याच्यामध्ये त्याचं एक वेगळं महत्त्व असायचं। आणि त्यावेळेस भावेसाहेब लोकमत सारख्या जे महाराष्ट्रभर पसरलेलं वर्तमानपत्र आहे त्याचे समूह संपादक 32 वर्ष म्हणून त्यांनी लोकमतचे संपादक म्हणून धुरा सांभाळले। मला वाटतं तेव्हा लॉंगेस्ट टेन्युअर कुठल्याही संपादकाच्या वाट्याला कधी आला नसेल। आणि त्या काळामध्ये भावे सरांचा जन्म रोह्याचा, कोकणातले, पण वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली आणि आचार्य अत्रे ज्यावेळेस मराठा म्हणजे वर्तमानपत्र आचार्य अत्रेंनी त्यावेळेस मराठा म्हणजे एक संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं ते मुखपत्र होतं आणि मराठामध्ये काय छापून येतं याची उत्सुकता सगळ्या महाराष्ट्राला असायची। 12 वर्ष भावे साहेबांनी आचार्य अत्रेंसोबत मराठामध्ये वार्ताहर म्हणून काम केलं आणि आचार्य अत्रे ज्यावेळेस पहिल्यांदा रोह्यामध्ये आले होते एका भाषणासाठी, त्यावेळेस हा तरुण त्या ठिकाणी भाषणासाठी उभारला आणि त्यांचं भाषण ऐकून आचार्य अत्रेंनी त्यांना सांगितलं की आता माझ्या गाडीत बसायचं, मुंबईला जायचं आणि उद्यापासून मराठामध्ये काम सुरू करायची। अशा प्रकारे त्यांच्या करिअरची सुरुवात ही 1954-55 साली झाली। आज 65 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करणं आणि या क्षेत्रामध्ये काम करत असताना महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये जे जे कोणी लोकांनी त्या काळामध्ये काम केलं त्या सगळ्यांचा सहभाग भावे साहेबांना लाभला। म्हणजे यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, त्या यशवंतराव चव्हाणांपासून तर ते आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सगळ्या मुख्यमंत्र्यांना अतिशय जवळून त्यांनी पाहिलेलं आहे। त्यांची आता ही 2री 3री पिढी राजकारणातली, पण त्यांच्या पहिल्या पिढीचे जे कोण शिलेदार होते त्या सगळ्यांनी भावे साहेबांनी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे। त्या काळामध्ये राजकीय नेते, पत्रकार, साहित्य, कला, संस्कृती या क्षेत्रातले लोक हे महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्या प्रत्येकाचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे। भावे सरांचा संपूर्ण वावर
हा राजकीय, सामाजिक, साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान, खेळ जेवढी काही क्षेत्र आहेत महाराष्ट्राच्या विकासाची, जेवढी काही क्षेत्र त्या प्रत्येक दिग्गजाशी त्यांचा अतिशय जवळून संपर्क आला. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंची मुलाखत घेण्यापासून ते आजचे जेवढे काही राजकारणी तुम्हाला दिसतात त्या सगळ्यांच्या मुलाखती त्यांनी त्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांनी घेतलेल्या आहेत. आणि लता मंगेशकरांपासून ते आजच्या अगदी तरुण गायिका श्रेया घोषालपर्यंत सगळ्यांशी त्यांचा अतिशय जवळून संपर्क आला. त्यांच्या मुलाखती घेतल्या, त्यांच्याशी चर्चा झाली. मला वाटतं की त्यांनी कमीत कमी त्यांच्या आयुष्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त आग्रलेख हे लिहिले आणि 30हून अधिक पुस्तकं ही त्यांनी त्यांची साहित्य संपदा म्हणून मंथरलेले दिवस नावाचं त्यांचं पुस्तक हे अतिशय गाजलेलं पुस्तक आहे. यशवंतराव ते विलासराव या पुस्तकाच्या 40,000 पेक्षा जास्त प्रती त्या काळी विकल्या गेल्या आणि तो पूर्ण महाराष्ट्राच्या जडणघडणीचा प्रवास यशवंतराव ते विलासराव या पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर आला. अनेक लोकांची चरित्र ही त्यांनी लिहिली. वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचं चरित्र त्यांनी लिहिलं. राजारामबापू पाटलांचं चरित्र त्यांनी लिहिलं. सुशीलकुमार शिंदेचं चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. विलासराव देशमुखांबद्दल त्यांनी वेगळ्या पुस्तकातून लिहिलेलं आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्या ज्या मोठ्या लोकांनी काम योगदान दिलं त्या सगळ्यांची चरित्र ही भावे साहेबांनी त्यांच्या लेखणीतून महाराष्ट्रासमोर उलगडून दाखवली, त्यांची व्यक्तिमत्व उलगडून दाखवली. आणि आज अतिशय आनंद यासाठी आहे की शंकरराव भाऊंचा पूर्ण जीवन प्रवास जो आहे त्याचे ते साक्षीदार आहेत. भाऊ ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार झाले तिथून ते महाराष्ट्राचे मंत्री झाले, देशाच्या संसदेमध्ये खासदार झाले. भाऊंचा आणि भावे साहेबांचा अतिशय जवळचा असा एक नातं होतं, एक संपर्क होता. इंदापूर या ठिकाणी ते अनेक वेळा गेलेले आहेत. भाऊंच्या अनेक कार्यक्रमांना, भाऊंच्या अनेक प्रचार सभांमध्ये त्यांची भाषणं झालेली आहेत. आणि आज पुरोगामी विचारावर गाढ श्रद्धा असणारे आणि एकंदरीत देशाची संपूर्ण परिस्थिती असेल म्हणजे जे काही 1955 पुढचा जो काळ या देशाने अनुभवला, महाराष्ट्राने अनुभवला, त्याचे खऱ्या अर्थाने ज्यांनी की तो काळ सगळा आपल्या वाणीतून आणि लेखणीतून या महाराष्ट्रासमोर आज प्रकट केला असे भावेसाहेब या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहेत. मी फार वेळ घेणार नाही, तर आपल्या सगळ्यांना त्यांना ऐकायचं आहे. पण फक्त 2 गोष्टी त्यांच्याबद्दल मला सांगायच्या की शरद पवार स्वतः अनेकदा भाषणात असं म्हणतात की ज्याला आपण म्हणतो की इन्सायक्लोपीडिया नावाचा एक शब्द आपल्या सगळ्यांना माहीत असतो किंवा ज्याला सगळ्याच गोष्टीची इत्यंभूत माहिती असते. तर महाराष्ट्राचा इन्सायक्लोपीडिया असलेले 2 लोक या महाराष्ट्रामध्ये अजूनही तेवढ्याच ताकदीने कार्यरत आहेत. म्हणजे जे दिवसातून 18 तास काम करतात. एक स्वतः शरद पवार, दुसरे मधुकर भावे. हे मी सांगत नाही, स्वतः शरद पवार सांगतात. महाराष्ट्राचा खरा इन्सायक्लोपीडिया असते. महाराष्ट्रात एक गाव असं नसेल की जिथं ते गेले नसतील, जिथं त्यांचं व्याख्यान झालं नसेल, जिथं त्यांचं एक कामानी परिचय झालं नसेल. म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत हा जो एक मन आहे आपल्याकडे, तर ते चांदा आणि बांदा हे 2 गाव आहेत कोरी टोकाची. तर तिथपर्यंत त्यांचा प्रवास झालेला आहे असे भावेसाहेब या ठिकाणी आहेत. आणि मला अतिशय दुसरा एक प्रसंग या ठिकाणी सांगावा असं वाटतो. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये विधिमंडळात एक सभागृह आहे, मध्यवर्ती सभागृह. त्या ठिकाणी फक्त फार जे जरा आपण म्हणतो की अशी लोक येतात की जे काहीतरी फार मोठी पदं भूषवतात. देशाचे माननीय पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील, सरन्यायाधीश असतील किंवा लोकसभेचे सभापती असतील किंवा अशी उपराष्ट्रपती असतील, अशा प्रकारच्या लोकांना सेंट्रल हॉलमध्ये भाषण करण्याची संधी मिळते. पण भावे साहेबांनी कमीत कमी 20 ते 25 वेळा त्या सेंट्रल हॉलमध्ये अनेक महाराष्ट्रातल्या दिग्गज जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते, महाराष्ट्रातल्या अतिशय मोठे नेते होते, त्यांच्या जन्मशताब्दीची व्याख्यानं फक्त भावे साहेबांनी त्या सेंट्रल हॉलमध्ये झाली आहे. हा सुद्धा एक प्रकारे योग प्राथमिक वाटायला येत नाही असा योग भावे साहेबांनी त्या सेंट्रल हॉलमध्ये भाषणं केलेली आहेत. आणि तिसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे ज्यावेळेस बिल क्लिंटन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून मुंबई भेटीवर आले होते, तर त्यावेळेस आदरणीय शरद पवार साहेबांनी त्यांच्यासाठी एक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आणि त्या कार्यक्रमाला फक्त 50 लोकांना निमंत्रण देण्याची परवानगी US कॉन्सुलेटने दिली होती. भाऊ तुम्ही बोलायचं भाऊ किती मोठे होते हे सांगण्यासाठी वक्ता किती मोठा हे पण पहिलं सांगितलं पाहिजे. त्या 50 लोकांना त्या ठिकाणी बिल क्लिंटन यांना भेटण्याची परवानगी होती. आणि त्याच्यामध्ये रतन टाटांपासून मुकेश अंबानींपर्यंत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले लता मंगेशकरांपासून ते अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले मुंबईतले 50 लोक हे त्या ठिकाणी शरद पवारांनी निमंत्रित केले होते. त्याच्यामध्ये फक्त एक पत्रकार
हा त्या ठिकाणी उपस्थित होता. त्यांचं नाव मधुकर भावे आणि त्यांची ओळख स्वतः शरद पवारांनी बिल क्लिंटनला काय करून दिली असेल तर त्यांनी एकच वाक्यात सांगितलं की ही इज द पेन ऑफ महाराष्ट्र. पेन इज सर, आम्ही तुमचं भाषण ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. तुम्हाला विनंती तुम्ही या ठिकाणी भाऊंचा पूर्ण जीवन परिचय या ठिकाणी उलगडून दाखवा. यानंतर सचिव श्री विठ्ठल काळगोण यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करायचं. आदरणीय भाऊंच्या 19व्या स्मृतीनिमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिलेले भावे साहेब, पद्माताई, इटकर साहेब, देसाई साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे शिक्षक वर्ग, विद्यार्थी बंधू, भाऊंच्या व्यतिरिक्त काय बोलायचं नाही, मला बोलता येत नाही जास्त. भाऊंच्या सानिध्यात 35 वर्ष या संस्थेचं मी सेक्रेटरी म्हणून काम करतो. भाऊंच्या सोबत 16 वर्ष काम करण्याची मला संधी मिळाली. सुरुवात अशी झाली की भाऊंच्या बरोबर मी 88 ते 82च्या काळामध्ये पिंपरी चिंचवड नगरपालिकेचा सदस्य होतो आणि त्यानंतर 86च्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाऊंनी मला उभं करण्याचा प्रयत्न केला कॉर्पोरेशन ज्यावेळेला झाल्यानंतर. परंतु माझा व्यवसाय होता, राजकारण किंवा समाजकारण माझं काही काम नव्हतं. परंतु भाऊंची नजर कायम आमच्यावर असायची. घरी जाणं येणं होतं आणि 88 सालापासून मी बारामतीमध्ये सांस्कृतिक कामं जी आहेत ती संपूर्ण पवार साहेबांच्या संस्था ज्या आहेत, विद्या प्रतिष्ठान, शारदा प्रतिष्ठान, बारामती ॲग्रो यामध्ये काम करत होतो. त्यावेळेला बारामतीला सुद्धा इंदापूर सहकारी साखर कारखान्याचं एक्सपान्शनचं कामही माझ्याकडे होतं. भाऊंच्या सहकारी श्रीधरराव मोरे हे त्यांची एक संस्था होती, भारत शिक्षण संस्था, आणि त्यामध्ये उमरग्याला ती संस्था बंद पडायच्या मार्गात होती. 16 ॲडमिशन फक्त झाले होते डिप्लोमाचे आणि भाऊंना त्यांनी सांगितलं की आमच्याकडं मुलं मिळत नाही, इंडस्ट्रियल नाही आणि ही संस्था तुम्हाला घ्यायची असेल तर घेऊन शिफ्ट करा तुम्ही. मग भाऊंना ते संस्थेच्या बाबतीत आपल्याकडे एक टेक्निकल एज्युकेशन असावं या संदर्भात त्यांनी मला आणि लांगे साहेबांना बोलून घेतलं. म्हटले अशी अशी संस्था आहे, मुळकळीला आलेली आहे, ती आपल्याकडे द्यायला तयार आहे. तर मला म्हणले तुम्ही चालवत असाल की लांगे साहेबांना तुम्ही दोघं चालवत असाल तर मी ते आपण इकडे आणण्याचा प्रयत्न करू. आता मी संस्थांची कामं केलेली आहे. बाबासाहेब मोहनच्या बरोबर पुणे जिल्हा शिक्षणाचे काम केलेलं आहे. आप्पासाहेब पवारांच्या बरोबर बारामतीमध्ये काम केलेलं आहे. भाऊंच्या बरोबर इंदापूरमध्ये काम केलेलं आहे. अशा अनेक संस्थांची कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर म्हणून मी काम करत होतो. पण मला अशी संधी मिळेल असं काही वाटलं नाही. मिळाली संधीचा मला खूप आनंद झाला. म्हटलं भाऊ मी करेल, काय काय तुम्ही आणा त्याच्यामध्ये. आणि मग 90 साली त्यावेळेला शिफ्टिंगचा हा विषय कुठे नव्हताच किंवा परवानगी नव्हती. परंतु भाऊंनी, शरद पवार त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि भाऊंनी शरद पवारांच्या हा विषय करून शिफ्टिंगचं प्रपोजल महाराष्ट्रामधलं पहिलं आपल्या संस्थेचं केलं
आणि मग ही संस्था आपण भारत शिक्षण संस्था आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट यांनी संयुक्त विद्यमाने आपण चालवायचे. त्यांचे 3 सदस्य आणि आपले 6 सदस्य असे आपण ही संस्था या ठिकाणी चालू केली. सुरुवातीच्या काळामध्ये काहीच नव्हतं. ॲडमिशनची वेळ झाली, प्रिन्सिपल नेमले, उमरगावांपासून स्टाफ आला, परंतु जागेची पंचायत नाही. माझे घराची बांधकाम चालू होतं. त्या घरामध्ये भाऊ आणि मी पावसात बसून आम्ही ते ॲडमिशन केलं. भाऊच्या नावामुळं पहिल्याच वर्षी शाळा जागाही नसताना सुद्धा 240चा इंटेक पूर्ण झाला. आणि आपण ही संस्था चालू केली. बरेचसे प्रयत्न केल्यानंतर पिंपरीला आपल्याला महापालिकेची शाळा 13 वर्ग मिळाले आणि त्या ठिकाणी आपण संस्था सुरू केली. पैशाचा प्रश्नच नव्हता त्यावेळेला. पैसे कोणाकडेच नव्हते. उमरगेच्या संस्थेने त्यांचं सगळं वर्कशॉप वगैरे 2 ट्रक माल आपल्याला दिला आणि तो आम्ही रात्री जाऊन तिथे ट्रेन भरून ते आणून वर्कशॉप वगैरे सर्व त्या ठिकाणी चालू केलं. पहिल्या वर्षापासूनच अडचणी होत्या. पहिल्या वर्षी सर्व स्थिर स्थावर झाल्यानंतर थोडा स्टाफही तिकडचा 5-6 आला होता. त्याप्रमाणे चालू केला. नंतर दुसऱ्या वर्षी स्टाफ वगैरे जाऊन मी स्वतःच त्यावेळेला जास्त त्यामध्ये भाग घेत होतो आणि देशमुख सर म्हणून त्यावेळेला प्रिन्सिपल होते. मग डिप्लोमामध्ये आम्ही प्रयत्न केला. आमचं क्षेत्र नसताना त्यामध्ये भाग घेऊन मुलांना कसं चांगलं तयार करता येईल, स्टाफला कसं तयार करता येईल याचा प्रयोग करून ते चांगल्या पद्धतीने मुलं त्या संस्थेतून बाहेर पडायला लागली. 3 वर्षाचा कालावधी झाल्यानंतर मी प्राधिकरणावर सदस्य होतो आणि ही जागा त्यावेळेला लक्षात आल्यावर श्रीनिवास पाटलांना म्हटलं, साहेब आमच्या संस्थेला 5 एकर जागा द्या. बोललं की पैसे कुठे? 5 एकर जागेच्या अलॉटमेंटचा ठराव केला. मग म्हटलं पैसे नाही आम्हाला हप्त्यावर द्या. मग 1 एकर जागा घेतली आणि मग तेवढ्या पुरते पैसे होते. आपण 1 एकरावर 93 आपण पहिले एक इमारत बांधली आणि ती संस्था इथे शिफ्ट केली. 3-4 वर्षापासून 96 पर्यंत आपली संस्था चांगल्या क्वालिटीची मुलं द्यायला लागली. दर महिन्याला मी शिक्षकांच्या मीटिंग घ्यायचो. काय अडचणी येत त्यांना एनकरेज करायचो, ताकद द्यायचा प्रयत्न केला आणि 40-45% ॲडमिशन घेतलेली मुलं डिस्टिंक्शनमध्ये आपल्याकडून जायला लागली. तेच टाकून त्यांना पूर्ण फ्रीडम दिलं होतं. तुमच्या अडचणी सांगा फक्त, एवढंच मी करत होतो. आणि त्यानंतर मग 97 साली आपल्याला कॉन्फिडन्स आलं आपण इंजिनिअरिंग कॉलेज चालू करू शकू म्हणून आपण प्रयत्न केला. भाऊंचा त्यामध्ये पूर्ण पाठिंबा. दर 15 दिवसांना मी पुण्यामध्ये जाऊन भाऊंच्याकडे सर्व रिपोर्ट देत होतो. वहिनी आणि भाऊ बसून आम्ही प्लॅनिंग करायचं. भाऊंचं येणं मिटिंगच्या वेळेलाच फक्त असायचं, त्यावेळेला सगळं असायचं. त्यानंतर मग 2 वर्ष मी दिल्लीमध्ये पट्टे घातले, परंतु इंजिनिअरिंग कॉलेज मिळण्याचं काम फारच अवघड झालं होतं. मग पवार साहेबांच्याकडून विनंती केल्यानंतर मग त्यांनी आपल्याला ते AICTचे चेअरमन होते बोंबईशी पवार साहेब बोलले आणि चेअरमन सुब्रमण्यम होते. त्यांना म्हटले ह्याचे बघा प्रपोजल दाखवल्यावर ते म्हटले 25 एकर जागा आपल्याला संस्थेला पाहिजे, संस्थेच्या नावावर पाहिजे तरच संस्था आहे. मग कृष्णराव भेगडे त्यावेळेला आमचे चांगले संबंध होते. आपण त्यांना घेऊनही गेलो होतो. तर ते म्हटले माझ्या संस्थेची मी 25 एकर देतो. त्यांनी 25 एकर दिली, पण त्यांना चॅरिटीची परवानगी नव्हती. 3 वर्षासाठी देऊ शकत होते. ते म्हटले नाही चालणार, 8 दिवसात तुम्ही 7-12 आणून द्यायचं संस्थेच्या नावाचा, मग तुम्हाला देतो कॉलेज. मग कृष्णराव म्हणलं सोडून द्या, आपण काय जमणार नाही एवढे 25 एकर प्लॅन जमणार नाही. म्हटले मी माझी स्वतःची जमीन देतो. आणि त्यांनी स्वतः 8 दिवसामध्ये 25 एकर जमीन एक नया पैसाही न घेता आपल्या नावावर खूप 7-12 करून
आणि अशा प्रकारे आपल्याला टेम्पररी चालवण्यासाठी या कॅम्पसमध्ये AICTE आपल्याला परवानगी दिली. या ठिकाणी आल्यानंतर माझा काय विश्वास बसेना की तिथं इंजिनिअरिंग चालेल का नाही. पॉलिटेक्निक इथं चालते चांगलं, परंतु तिथे चालेल का नाही माझा विश्वास नव्हता. म्हणून इंजिनिअरिंग इथंच करायचं असा आग्रह मी धरला. इंजिनिअरिंगसाठी शहरामध्ये 10 एकरच जागा लागत होती. आपण 10 एकर जागेची रावेतला तरतूद केली, 6.5 एकर जागा मिळाली आणि 3.5 एकर जागा अटेकच केलं होतं. परंतु ती जागा मिळायच्या अगोदर त्यावेळेला डंपूनवर आपल्याकडं प्रिन्सिपल यायला कुणी तयार नव्हतं. डंपूनवर रिटायर होणार होते. मी 5-6 वेळा त्यांच्याकडे जाऊन म्हटलं काही करा तुम्ही आमच्याकडे या, कारण ते इन्स्पेक्शनला येत होते, फार कडक होते. त्यांना घ्यायच्या वेळेला मला फोन आला इतर संस्थातून, म्हटलं त्यांना घेऊ नका, फार कडक माणूस म्हणजे आम्हाला असंच पाहिजे. आणि मग आपल्याला संस्था आपण डोंपूरवर आले. बरंचसं मग त्यांनी शिस्त लावली, पाया जो घातला तो डोंपूरवरून घेतला. काही नसताना आपण चांगल्या पद्धतीने बेस जो तयार झाला या संस्थेचा इंजिनिअरिंग कॉलेजचा तो त्यांच्यामध्ये. आणि मग त्या डोंपूरवारकडं देसाई लेक्चरर होते. मी म्हटलं सर डोंपूरवार सर म्हटलं हे मला नाही जमायचं, माझं फील्ड नाही आणि एज्युकेशनमधलं म्हटलं मला जमणार नाही. बराच प्रयत्न करून इथपर्यंत आलो, मला चांगला माणूस द्या तर ते आपण पुढे जाऊ. मग त्यांनी देसाईंना हा की मुलगा आहे म्हणली, माझी कामं करतो येते, परत येत नाही काम केल्याशिवाय. म्हटलं मग त्यांनाच द्या आमचं. आणि तेव्हापासून देसाईंनी ही सगळी धुरा आपल्या कामावर घेतली. आणि मग ते कामाची पद्धत ओळख करून घेणं संस्थेसाठी. पण त्या कुणाल सर म्हटलं की मेट्रो सिटीचा दर्जा आपल्याला का देत नाही. 2 लाख ज्याची लोकसंख्या आहे त्या शहराची त्याला मेट्रो म्हणतात, आमची 10 लाख आहे तरी नाही. मग के वाघ आणि असोसिएशनच्या वतीनं डंपूरवार सरांनी के वाघला सांगितलं की असं आहे. डंपूरवार सरांनी त्यांनाच चेअरमन केलं. म्हणजे तुमच्या बरोबर 5 लोकांना घ्या आणि आपलं सर्वे शिष्टमंडळ दिल्लीला AICTEला गेलं तिथे की असं आहे. तर त्याबरोबर आपल्याला ती परवानगी मिळाली मेट्रो सिटीची. 5 एकर जागा मध्ये तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज चालू करू शकता म्हणून आपल्याला परवानगी मिळाली. मग ती परवानगी मिळाल्यावर 5 एकर जागा परत ती जागा उपलब्ध करून घ्यायची. त्यावेळेला हर्षवर्धन पाटील मिनिस्टर होते आणि देसाई फॉलोअप करायला होते. 24 तास तिथे बसून त्यावेळेला विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. प्राधिकरणातून 1 दिवसात 5 एकर जागा संपूर्ण ऑफिस बंद केलं आणि फक्त आपल्याला मिळून ती शेवटच्या दिवशी 31 मार्चला 5 एकर जागा मिळाली म्हणून हे कॉलेज टिकलं. नाहीतर 240 तर 300 इंटेक केलं, 300चा परत 240, 180, 135 वर इंटेक आला होता आणि आता यावर्षी बंद होणार होते कॉलेज. परंतु देसाईंच्या अथक प्रयत्नाने आणि विलासराव देशमुखांनी ही जागा दिल्यामुळे आपलं कॉलेज जिवंत राहील. त्यानंतर पहिल्याच लॉटमध्ये देसाईंनी 180चा इंटेक वाढवून आणला आणि मग आपली जी सुरू झाली प्रगती ती मग सांगायची काय कारणच नाही. आता सर्व गोष्टीमध्ये 2006 पर्यंत भाऊंची पूर्ण साथ आणि त्यांचे सगळे संस्कार या संस्थेमध्ये आहेत. कुठल्याही शिक्षकांना किंवा कुठल्याही स्टाफला न दुखावता आपल्याला कसं पुढे जाता येईल हे त्यांच्याकडून आम्ही संस्कार घेतले आणि तेच आपण आतापर्यंत चालवत आलो. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपली पद्धत जी आहे ती संपूर्ण इतर संस्थांच्या मानाने वेगळी केली आहे. त्यावेळेला काही स्टाफशी मी चर्चा करून पॅटर्न कसा करावा, फी स्ट्रक्चर कसं असावं, सगळे अधिकार जे आहेत ते ट्रस्टकडे घेतले नाहीत. प्रत्येक
इन्स्टिट्यूटकडे कसे ठेवता येतील या पद्धतीने आपली जी पद्धत आहे ही कुठल्याच संस्थेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. जी पद्धत आहे की जी सगळं तुमच्या हातात दिलेलं आहे. आणि याच पद्धतीने भाऊंना तरी सेपरेट ऑफिस नव्हतं, केबिन नव्हतं, सगळेजण एकत्र बसायचं, जसं ट्रस्टी आणि एकत्र निर्णय घ्यायचे. हीच पद्धत त्यांची कारखान्यावर मी पाहिली होती, तीच आम्ही इथं सुरू केली. कारखान्यावर सुद्धा भाऊ संध्याकाळचे एक खुर्ची मारून 50 लोक असे बसायचे. मग काय काम तुझं काय काम असे बंद याच्यामध्ये तरी होऊन काम केलं. हीच पद्धत आपण इथे ठेवलेली. एकत्र बसूनच आम्ही निर्णय घेतो. कुणालाही वैयक्तिक 6 जणांच्या मध्ये जी सही होईल तोच आमची पद्धत आहे. थोडासा त्रास होत असेल काही लोकांना, परंतु काम थांबत नाही. आपल्या संस्थेची चांगली प्रगती केलेली आहे आणि त्या पायावर आता मी 6 पर्यंत सांगतो. बाकी नंतरचा जो पुढचा इतिहास आहे तुम्ही सगळे साक्षीदार आहात. आपल्याला भावे साहेबांचं भाषण ऐकायचं आहे, त्यामुळे मी जास्त वेळ न घेता पुढची प्रगती जी आहे ती वाटचाल आहे तुम्ही रोजच पाहताय, ती वेगळं सांगायची काही गरज नाही. आपले पुष्कळ फ्युचर चांगलं आहे, काम करणारी माणसं चांगली आहेत. देसाईंनी भरपूर मोठं 24 तास पूर्ण स्वतःला होऊन घेतलेलं आहे. इतकं सारखी त्यांची त्यांना साथ मिळालेली. अशा परिस्थितीत आपल्या संस्थेचं फ्युचर चांगलं राहील आणि संस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांचं फ्युचर चांगलं राहील या दृष्टीने दोन्ही विचार आहे. जो संस्था मोठी होते ते संस्थेच्या ॲडमिनिस्ट्रेशनमुळे प्रशासनामुळे होते आणि म्हणून आम्ही तेच ठेवतो. तर संस्था आपोआप मोठी, आम्ही प्रशासन मोठं करतो, संस्था आपोआपच मोठी होती. ही एक भावना आहे आमची आणि याप्रमाणेच पुढे चालू राहील असं मला वाटतं. मी जास्त वेळ न घेता आपले 2 शब्द संबोधन सांगतो की आपण आमच्या पद्धतीने निमित्तानं त्यांना मनापासून अभिवादन. आज ते जाऊन 19 वर्ष झाले. त्यांना मी 61 पासून 78 पर्यंत विधानसभेत स्वतः पाहिलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. आणि ही संस्था एवढी मोठी त्यांनी इथे उभी केली हे मला माहीत नव्हतं. याबद्दल मी पहिली दिलगिरी व्यक्त करतो. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, पण यात पुण्याचं कोणीच नाही. कॉलेज, एसपी कॉलेज ब्रिटिशांच्या काळातलं, MIT सांगलीच्या पतंगरावांची, DY पाटील विद्यापीठ, कोल्हापूरचे DY पाटील आणि आंध्रीचे PD पाटील, नवले मामा बाहेरचे, ही संस्था उभी करणारे शंकरराव बाजीराव इंदापूरचे, पुण्यातला कोण तबलेवाला काळी 3 काळी 4ला धापटूक करतो आणि ज्याला खंडितात काही करत नाही त्याला वाटतंय अधिक नाही करत. सचिनने माझा परिचय करून दिला. आता ज्याला आपण पाहुणा म्हणून बोलवतो त्याच्याबद्दल चांगलं बोलावंच लागतं. तसं त्यात त्याने जी काही विषय न लावले सोडून जा. आपण एवढेशे असतो जगाच्या ज्ञानाच्या तुलनेत, जगाच्या पुस्तकाच्या तुलनेत आपण किती वाचलोय, आपल्याला किती माहिती आहे, आपल्याला किती ज्ञान आहे एवढं. पण अहंकार आहे आपल्यामध्ये फार मोठा. मी आता आहे, मी करता आहे, तू कोण नाही आहे, तो छोटा माणूस आहे. हे एकदा समजून घेतलं तेव्हा सचिन काय बोलते एकदा लक्षात यायचं आणि आपल्या पाहुण्या आलेल्याची स्तुती करणार
एक ब्रीज धरून आपण ऐकत बघायचं. मला त्याची सवय झाली. आलेल्या पाहुण्यावर त्यांनी चांगलं बोलावं लागतं. नागपूरला मी लोकमतला संपादक असताना मला राम शेवाळकरांचा फोन आला. ते म्हणाले, मधुकरराव, एक संकट आहे, शेड्यूलला मी एक कार्यक्रम घेतला पण माझी तब्येत ठीक नाही, तुम्ही बदली कामगार म्हणून जाता का? जातो म्हटलं. तर शेवाळकरांच्या ऐवजी मी म्हणजे माझा सन्मान ना. मी गेलो, त्याला परिचय करून दिला होता. त्याला काय माहित नाही शेवाळकर येणार नाही. त्याला घेऊन दिला होता परिचय शेवाळकरांचा. आणि शेवाळकरांना पाहिलं नाही, मला पाहिलं. सुरुवात केली. शेवाळकर असे, शेवाळकर कारभारांसारखे चांगले अतिशय हुशार व्यक्ती बसली होती. तरी चिठी पाठवली, शेवाळकर आले नाही, मधुकर भावे आले. चिठी वाचली. आता मला असं कळवलं करा की शेवाळकर आले नाही. तर आता जे मी बोललो ते सगळं रद्द. आणि जे पण मधुकर भावाले त्यांच्याबद्दल मला काही घेऊन दिले नसता छान परिचय करून दिला. त्यामुळे एन्जॉय करायचो. आपण फार कोणी मोठे नसतो, कोणाच्या तरी पुण्याने आपल्याला आयुष्यात मोठे मोठे भेटतात. त्या मोठ्या लोकांतून आपण घडलेला असतो. जे काय घडलो आपण बरे वाईट, मी जो काय बरा वाईट असेल तर यशवंतरावची चव्हाणांची कृपा असेल. सगळी मोठी माणसं आयुष्याची भेटली मला. आचार्य हत्याने मला 19 वर्षी गाडीत घालून मुंबईला आणलं. काय होतं माझ्यावर? काही नव्हतं. कुठेतरी गुरु असतो, तो घडवत असतो. तो जर घडवतो, तुम्ही कसे घडता ते तुम्ही ठरवा. पण आज या निमित्तानं मला इथं यायची संधी मिळाली. आता एक बोट चालली होती एका समुद्रात ना, आणि त्या बोटीवर डेकवरती 2-3 मुलं खेळत होती, लहान मुली. त्या त्यातला एक मुलगा पाण्यात पडला. पाण्यात पडल्यावर एकदम अरे पोरगं पडलं. ते सचिन काय तरुण त्याने धाडकन उडी मारली, त्याला बाहेर काढ. आई वडिलांनी त्याला फार कौतुक वाटलं. त्या बोटीच्या डेकवर कुंडी होती, त्यात फुलं होती. ती फुलं दिली त्याला. म्हणजे माझ्या मुलाला तुम्ही वाचवलं, एवढी उडी मारली, एवढ्या मोठ्या समुद्रात उडी मारली. तेवढं ते सर्व ठीक आहे, पण मला ढकललं पण विचार करत होतो की मला संस्था माहीत नसताना मला बोलावलं पडली. सांगतो मला असं वाटलं सचिन नाव सुचवलं. माझे फार जुने मित्र आहे. आता 18 वर्ष झाली. पण इथे आल्यानंतर मी संपादक म्हणून 35 वर्ष काम केलं असलं तरी मी मूळचा बातमीदार आहे, वार्ताहर आहे. नंतर मी माहिती काढली तेव्हा ते जयसिंग महाराजांनी माझं नाव सुचवलं आणि मला कळले. आता जे काय चुकलं ते सगळं तुमच्या पदरात येणार लक्षात ठेवा. त्यामुळे मला बोलून तुम्ही चूक केली का काय केलं तुमचं तुम्ही बघून घ्या. आता मी बोललोय तुम्हाला सहन करावं लागेल. पण मला अतिशय मनस्वी आनंद आहे. या निमित्ताने आज तुम्हाला खरं वाटणार नाही, माझा एक वेगळा स्वभाव आहे. मला जेव्हा बोलवायचं ठरवलं तेव्हा मी विधान भवनात गेलो. 2 दिवस मी बसलो आणि 2 दिवसामध्ये ही भावांची विधानसभेतली फक्त ग्रामविकास मंत्री, कामगार मंत्री आत्तांची ही भाषणं आहेत. जे ग्रंथालय ते इतकं अद्ययावत आहे. एक क्लिक केलं कोड आहे तिथं, की तुम्हाला SB पाटील पाहिजे त्याचा कोड आहे.
तो तुम्ही क्लिक केला, तुम्हाला SB पाटील एकूण भाऊंची विधान भवनातली 24 वर्षाच्या कामगिरीची 7,500 पानं आहेत. निवडा ही पानं काढून आणली, ते रात्रभर वाचली, त्याच्यावर मार्किंग केलं आणि मला जेवढं आठवत होतं ते प्लस हे असं मिळून मी तुम्हाला भाऊ मुद्दाम सांगणारा मुद्दा आलो या ठिकाणी आलेला आहे. त्याचं कारण असं आहे की ती जी पिढी होती ना, यशवंतराव असतील, बाळासाहेब देशमुख असतील, राजाराम बापू असतील, यशवंतराव मोहिते असतील, प्रतिभाताई असतील, मयूरराव चौधरी असतील, शंकरराव बाजीराव पाटील असतील, विनायकराव पाटील असतील किंवा मिरली बाकावरची कृष्णराव जोडप असतील, SM जोशी असतील, आचार्य असतील, ही पिढी जी आहे अशी माणसं पुन्हा होणार नाही, ती लक्षात ठेवून. भाऊ 26 वर्ष 52ला निवडून आले पहिल्यांदा. 52ला पश्चिम महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई पाटण, यशवंतराव कराड, वसंतदादा पाटील सांगली, GD पाटील, वसंतदादा पाटील सारगाव, GD पाटील सांगली, भाऊ इंदापूर. भाऊंचा 52च्या निवडणुकीतला खर्च 3,500 रुपये आहे. कल्पना करू शकता का? 52च्या निवडणुकीत या महाराष्ट्रात 19 जिल्हे होते. 19 जिल्ह्यामधल्या 9 जिल्ह्यात कॉलेज नव्हतं. पण त्या 52च्या पहिल्या निवडणुकीमध्ये 78.86% मतदान झालेलं आहे. न शिकलेल्या महाराष्ट्रातल्या त्या मतदारांनी मतदान केलेलं आहे. आणि आता ढेंगेवर टेक्निकल कॉलेजेस, IT कॉलेजेस, MCOM आहे, BCOM आहे, काय नाही ते सांगा. आणि 63% मतदान झालेलं आहे. एकदा आरशात चेहरे पहा आणि मग तुमच्या लक्षात असेल की धूल चेहरे पे है, आईना साफ है. आज महाराष्ट्राने परीक्षण जे करायचे ते हे करायचे. ही जी माणसं आहेत, ही माणसं चारित्र्याने घडली. 52ला आमदार, 57ला आमदार, 57च्या निवडणुकीची परिस्थिती तुम्हाला जर सांगितली तर महाराष्ट्रातले भले भले दिग्गज माणसं पराभूत झालेत काँग्रेसची. फक्त 6 माणसं पश्चिम महाराष्ट्रातून निवडून आले, फक्त 6. त्या यशवंतराव चव्हाण जमतेम 1500 मतांनी, वसंतदादा 2500 मतांनी, बाळासाहेब देसाई 6000 मतांनी, GD पाटील 3000 मतांनी, शंकरराव बाजीराव पाटील 5500 मतांनी इंदापूरमधून, आणि अक्कलकोटला निर्मला राजे भोसले 3000 मतांनी. बाकी सगळी काँग्रेसची माणसं संयुक्त महाराष्ट्राच्या लाटेमध्ये पूर्णपणे वाताहत झाली पश्चिम महाराष्ट्रात. तिथं इंदापूरमधून भाऊ 57 साली विजयी झालेले आहेत. सोपी गोष्ट नव्हती तेव्हा. यशवंतरावांचे टाके दिले झाले होते केशवराव पवारांच्या विरोधात निवडणूक लढवताना. पण भाऊ निवडून आले. 52ला आले, 57ला आले, 62ला आले, 67ला आले, 72ला आले, 78 6 वेळात सलग, 6च्या 6 वेळात सलग निवडून आलेल्या आमदारांमध्ये भाऊ आहेत, त्यात दादा आहेत, त्यात यशवंतराव आहेत, त्यात बाळासाहेब देसाई आहेत, त्यात भाऊ आहेत. आणि एवढे वर्ष मंत्री होते पण विधानसभेमध्ये भाऊंच्या अंगावर एक उलखाडा आलेला नाही. मला तुम्ही सांगा, चारित्र्य 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 म्हणजे काय असतं? एक आरोप भाऊवर कधी झालेला नाही. 49 साली त्याने वकिली सुरू केली इंदापूरला. त्यांना आज गॅझेटेड ऑफिसर ज्याला म्हणतात तशी नोकरी चालून आलेली होती, तर ती नाकारली आणि वकिली सुरू केली.
इंदापूरचं कॉलेज त्यानेच उभं केलं, इंदापूरचा कारखाना त्यानेच उभा केला आणि हे त्यानेच उभं केलं. पण मंत्री म्हणून त्या काळातली महाराष्ट्राची जी बांधणी होती तो काय सांगायचं झाला तुम्हाला तर तुम्हाला खरं वाटणार नाही कोणाला. आज इथं तरुण मुलं विद्यार्थिनी जास्त आहेत मला वाटतं, मुलं कमी आहेत जरा. तर आता इथं पण 15 महिलांची मेजॉरिटी जरा जास्त येते तशी तुम्हाला सांगतो. त्या काळामधलं शिक्षण, त्या काळामधली वाहतुकीची परिस्थिती, त्या काळातली अन्नधान्याची परिस्थिती, त्या काळातलं महाराष्ट्राचा पिण्याच्या पाण्याची परिस्थिती, त्या सगळ्या कठीण परिस्थितीवर मात करून महाराष्ट्राची बांधणी करायची म्हणजे काय करायचं हे या मंडळींनी शिकवलं महाराष्ट्राला, ज्यात भाऊंचा फार मोठा वाटा आहे. तुम्ही सगळे शहरात बसले लोक, तुम्हाला कशाची दादाच नाही आहे. तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला खूप सुखात ठेवलंय. तुमचे वाढदिवस लहानपणी तुम्ही असताना आई वडिलांनी खूप चांगले साजरे केलेले आहेत. पण या महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्याचा विचार करून त्याला संपन्न करण्यासाठी आपल्या बुद्धीचा, आपल्या श्रमाचा, आपल्या संसदीय कौशल्याचा वापर करून ज्या माणसाने फार मोठा त्याग, सेवा, समर्पण या शब्दाचा अर्थ कृतीमध्ये आणलाय त्यात शंकरराव बाजीराव पाटील हे होते, लक्षात ठेवा. आता माथाडी कामगार किती जणांना माहिती याचा अर्थ? माथाडी इथे बसलेल्या जवळजवळ कोणालाही माहित नसेल. माथा डोकं, त्याच्यावरती सामान उचलून जो वाहतूक करतो तो माथाडी कामगार. त्याला त्याचा जो कोणी टोळीचा मालक असेल तो कधी 4 आणि कधी 8 आणि कधी रुपया द्यायचा, 8 लाखाच्याकडून काम करून घ्यायचा. एकट्या मुंबईमध्ये 65,000 माथाडी कामगार होते त्या काळात. त्या माथाडी गरीब कष्टकरी कामगाराला कायदा करून 1969 साली किमान वेतन, आठवड्याची सुट्टी, दिवाळीचा बोनस आणि सलग 40 वर्ष काम केलेल्या माथाडी कामगाराला 3,000 रुपये पेन्शन शंकरराव बाजीराव पाटील यांनी. साहेब सोपी गोष्ट नाही. सामान्यातल्या सामान्य माणसाचा विचार करताना तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर कोण माणूस आहे, तुमच्या हातातील सत्ता तुम्ही कोणाकरता वापरता, तुम्ही न्याय देताना कोणाला न्याय देतात, न्यायाची सुरुवात कुठून करतात. समाजवादाच्या आणि मार्क्सवादाच्या व्याख्या, कार्ल मार्क्सची सगळी पुस्तकं एका तारखेत तुम्ही टाका. दास कॅपिटल किती वाचलं किती न वाचलं मला काही माहित नाही, पण जगात क्रांती घडली एका ग्रंथाने. पण महाराष्ट्रात दास कॅपिटलचा अंमलबजावणी करताना आमच्या बहिणा बहिणी एका ओळीमध्ये दास कॅपिटल सांगितलं. बहिणाबाई म्हणजे कोण माहिती का? ते माहितच आहे बऱ्याच. बहिणाबाई म्हणजे न शिकलेली महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी कवयित्री. त्यांनी एका ओळीमध्ये जे मार्क्स मी सांगितलं ते बहिणाबाईंनी एका ओळीत सांगितलं. भुक्या पोटी निजविते त्याला रात म्हणून आहे. भुक्या पोटी निजविते त्याला रात म्हणून आहे, एका ओळीत. आणि हा जेव्हा कायदा भाऊने मांडला सभागृहात तेव्हा भाऊ असं म्हणाले. समोर बसले कोण होते? एस.एन. जोशी, उद्धवराव पाटील, कृष्णराव धुळप, आचार्य आत्रे, दिग्गज नेते, विरोधी पक्ष नेते. भाऊ म्हणाले तुम्ही समाजवाद 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 म्हणता, काय समाजवादाचा अर्थ आहे? मी म्हणजे शंकरराव बाजीराव, मी समाजवादाचा अर्थ असा समजतो, श्रीमंतीची वाटणी म्हणजे समाजवाद, गरिबीची वाटणी म्हणजे समाजवाद नाही. इतकी समाजवादाची सोपी व्याख्या
भाऊनी विधानसभेत केली आणि या माथाडी कामगारांना न्याय देण्याकरता हे मी विधेयक आणतोय. उपमंत्री होते, मंत्री नव्हते, पण त्यावेळेचे मंत्री नरेंद्र तिडके यांनी उठून उभं राहून सांगितलं की हे बिल पायलट शंकरराव बाजीराव पाटील आमचे उपमंत्री करणार आहेत. कारण काय सांगा तिडके साहेबांनी काय सांगा या बिलासाठी आवश्यक असलेला अभ्यास माझ्यापेक्षा शंकरराव बाजीराव पाटलांच्या हातात आहेत आणि ते भाऊनी बिल सादर केले. उपमंत्री पुढे ते कामगार मंत्री झाले. त्यानंतर अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष. 1,65,000 आज माथाडी कामगार मुंबईत आहेत. गोदीच्या बाजूला तुम्ही बघा, डोक्यावर गांधी टोपी असलेला पण तो माथाडी कामगार. मग गोदीच्या गेटवर 70 साली एक प्रचंड सत्कार झाला. कोणाचा? शंकरराव बाजीराव पाटील. मुंबईच्या इतिहासात कामगारांनी कॉम्रेड टांगे यांच्यानंतर सरकारात बसलेल्या मंत्र्याचा सत्कार केलेले शंकरराव बाजीराव पाटील आहेत. तिडके साहेबांनी बोलवलं होतं ते. मला त्याच्याबद्दल सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की तुम्ही तुमची सत्ता शेवटी कोणाकरता वापरता. महाराष्ट्रातले सगळे पुरोगामी कायदे तुम्ही जर तपासले तर या राज्याचं नाव काय लक्षात घेत? ओरिसा, बंगाल, तामिळनाडू, उत्तर प्रदेश हे नाव उच्चार आणि महाराष्ट्राचं नाव उच्चार. मुर्दा जिवंत होतो का नाही बघ. ही ताकद या महाराष्ट्र या नावात आहे आणि याची जाणीव असलेले राज्यकर्ते जात पातीची बंधन न आणता सामान्य माणसाला न्याय देण्याकरता आपलं डोकं, आपली बुद्धी, आपली संसदीय कौशल्य पणाला लावून विधेयक आणत होते आणि म्हणून अशा स्वरूपाचे कायदे होऊ शकले. आता पद्माताई मी गेलो होतो MIT त्यांचा कारभार पाहिला. कृष्णा मेडिकलला गेलो होतो. आप्पा जयंतराव बसले खूप मेहनत घेऊन त्याने ते उभं केलं सगळं. यशवंतराव होते, यशवंतराव दादा सगळ्यांवर मी पुस्तकं लिहिली. मी आज मुद्दाम तुम्हाला सांगायला आलो की मी सगळं विधानसभेत जेव्हा सगळं परवा जाऊन काढलं आणि वाचलं मला असं वाटतं पुढच्या 13 सप्टेंबरला या सभागृहात तुम्हाला मी भाऊ हे पुस्तक देतो तयार करतो. तुमच्याकरता नाही, नवीन पिढी करतो. आणि का करतोय मला माहिती आहे. नवीन पिढी लिहिलं तरी कोणी वाचणार नाही, कोणी वाचत नाही. जाहीरपणे मी सांगतो. आणि कोणताही आईबाप आपल्या मुलाला हे पुस्तक तू वाच असं सांगत नाही, कारण आईबाप पण वाचत नाही, कोणीच वाचत. हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत कानाला लावलेलं TV. अरे घरात मुलगा काय वाचतोय, काय पाहतोय त्याला बघाल का नाही बघा, नाही बघा. एवढं मोठं काम उभं केले भाऊने. जिल्हा परिषद पहिला प्रयोग महाराष्ट्रामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचा महाराष्ट्राने केला हे देशात लक्षात ठेवा. 1962 आज किती वर्ष झाली? ती 38 आणि 25. पहिला जिल्हा परिषदा का जिल्हा परिषदा काय यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं 61च्या महाबळेश्वरच्या शिबिरात की मला ग्रामीण भागातला साधा कार्यकर्ता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला पाहायचा आहे.
मला शेतकऱ्याच्या शेतात ट्रॅक्टर पाहायचंय, मला शेतकऱ्याच्या दारात फटफटी पाहिजे. 61चं यशवंतराव चव्हाणांचं महाबळेश्वरचं शिबिरातलं भाषण आहे आणि म्हणून मला जिल्हा परिषद पाहिजे. 61 साली जिल्हा परिषद आपल्या अगोदर गुजरातला झाली, पण त्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कलेक्टर होता. यशवंतराव सांगितलं मला हे प्रारूप अमान्य आहे, मला लोकांतून निवडून आलेला अध्यक्ष व्हायला पाहिजे. त्या जिल्हा परिषदेचा ग्रामविकास मंत्री असताना त्या जिल्हा परिषदेमध्ये जो थिल्लरपणा चालला होता तो भाऊनी कायदा आणून बंद केलेला आहे. नाशिक जिल्हा परिषदेमध्ये 1 महिन्यात 16 वेळा जिल्हा परिषद अध्यक्ष अविश्वास ठराव आला. सोमवारी अविश्वास ठराव नापास झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा दाखल झाला, मंगळवारी अमान्य झाल्यावर बुधवारी पुन्हा दाखल झाला. भाऊने सेक्रेटरीला बोलवलं, म्हणाले काय चाललंय, हे जिल्हा परिषद आहे का मस्करी चालली म्हणाले. बोलून थांबले नाहीत. किमान 6 महिने एक जिल्हा परिषदेवर अविश्वास ठराव असंमत झाल्यानंतर किमान 6 महिने पुन्हा अविश्वास ठराव आणता येणार नाही. हा कायदा महाराष्ट्रात शंकरराव बाजीराव पाटील यांनी केलेला आहे. सोपी गोष्ट नाही. सोच वैचारिक भूमिका असल्याशिवाय या गोष्टीची मांडणी करता येणार नाही तुम्हाला. आणि विधानसभेत त्यांनी भाषण केले, त्यांचं भाषण आहे किती 16 पानाचं भाषण आहे. तुम्ही आणलेलं पूर्णपणे माझं त्यांचे दोन्ही भाषण आहेत विधानसभेतले. त्यावेळी दुलाजी पाटील होते जळगावचे. ते म्हणाले की अध्यक्ष महाराज आम्हाला एक आणखीन विषय आता पाहिजे की आम्ही आमदार होतो, आम्हाला जिल्हा परिषदेच्या कामकाज तो मेंबर म्हणून सहभागी होता आलं पाहिजे. आम्ही आमदार आहोत, जिल्हा परिषद आमच्या उरावर कशी काय बसवता. भाऊने त्याला उत्तर दिलंय की केंद्रीकरण सत्तेचं करायचं नाही, विकेंद्रीकरण करायचं ही जिल्हा परिषद स्थापन करण्यामागची आमची भूमिका आहे आणि त्या विकेंद्रीकरणाला आम्ही बांधील आहोत. आणि म्हणून मला माननीय आमदारांची ही सूचना स्वीकारता येणार नाही आणि मताला टाकून ती सूचना पराभूत करण्यात आलेली आहे. आणि आमदारांना जिल्हा परिषदेच्या कामात हस्तक्षेप करण्याची परवानगी देण्यात आली नाही. ते भाषण हे भाऊंचं भाषण तुम्ही वाचून काढा. एक विषय नाही, असे असंख्य विषय आहेत की जे भाऊनी विधायकाच्या रूपाने मांडणी करताना अतिशय अभ्यासपूर्ण अशी त्या सगळ्या विषयाची मांडणी केलेली आहे. आणि म्हणून तुम्ही ज्या संस्थेमध्ये शिकता त्या संस्थेचं मूळ कुळ कोण आहे. आज पद्माताई येत आहेत, विश्वस्त आहेत. एकदा पवार साहेबांना मी गमतीनं म्हणालो की पवार साहेब जगात 6 माणसं फार मोठी आहेत, त्याला एकच मुलगी आहे. ते म्हणले कोण. पंडित नेहरू, दांगे, गोरबाचेव, तुम्ही शंकरराव बाजीराव पाटील. ते आमची पद्माताई. 5 झाले. शरद पवार मला म्हणाले मग 6वा म्हटलं मी. ती सर्जन आहे नेतृत्व विषयामध्ये तो भाग वेगळा, गमतीचा भाग सोडायचा. पण तुम्ही पद्माताई वॉकर घेऊन इथं काम करतात, याबद्दल समर्पण लक्षात ठेवा. तुम्ही बसलेला लक्षात ठेवा, त्या घरी बसल्यावर पत्ता नाही येणार त्यांना. समजावून घ्या मर्म. आज त्या भगिनीला वॉकर घेऊन इथे गरज आहे का खटाटोप करतात. मला सचिनचा फोन आला, मी माझी हुशारी चांगल्याकरता सांगत नाही. सचिनने सांगितलं असंच आहे, म्हटलं मी येणार, येतो मी. माझा आता 86 चालू आहे, 9 ऑक्टोबरला 87 लागेल मला. मी का जातो, का बोलतो, का सांगतो. माझी मुलगी म्हणते बाबा तुम्ही किती
मार्क पडला बरोबर चांगला. मी बाहेर पडलो तर मग तुला जगायला हवाय की मारायला हवाय त्या मुलीला विचार. मी बाहेर पडलो तर मला ऊर्जा मिळणार आहे. बाहेर पडलो तर मला सांगून मला स्वतःला एक समाधान मिळणार आहे. ही जी माणसं मोठी पाहिली मी, ही मोठी माणसं तर महाराष्ट्रात होणार नाहीत साहेब, देशात होणार नाही. आता ते राजकारण तुम्ही विचारातच घेऊ नका, त्याची चर्चाच करू नका. पण या महाराष्ट्रामध्ये मी लहान असताना आई पाठी धपाटा घालायची, म्हणायची अरे गाडवा रेशनवर गहू आलाय, जा धाव रांगेत उभा राहा, गहू घेऊन ये. 3-3 तास उभे राहून अर्धा किलो तांदूळ, पाव किलो तुरडाळ, पाव किलो साखर. ही 50-60 वर्षापूर्वीची महाराष्ट्राची परिस्थिती होती. आणि आज महाराष्ट्र समृद्ध झाला, एका दिवसात झाला. केला विचार कधी कोणी याचा, कोणामुळे झाला, कशामुळे झाला, काय वसंतराव नाईकांनी एवढा हायब्रिड गाडीचा अट्टात घेतला होता. 42 धरणं, 42 मोठी धरणं महाराष्ट्रात पहिल्या 20 वर्षात उभी राहिले. 60-80 पुणे असेल, जायकवाडी असेल, सगळे नावं तुम्हाला सांगेन मी. 80 नंतर काय झालं सांगा, एक मिळवंडे. आणि 80 नंतर राजकारण काय झालं, अंतुले 1.5 वर्ष, बाबासाहेब भोसले 10 महिने, वसंतदादा 1 वर्ष, शंकरराव 1.5 वर्ष, शरद पवार 1.5 वर्ष, पुन्हा शंकरराव 1 वर्ष, पुन्हा सुधाकरराव नाईक 1.5 वर्ष, पुन्हा युद्धचं 3 वर्ष, पुन्हा नारायण राणे 10 महिने, पुन्हा विलासराव आणि हे सरकार 3 वर्ष, सुशील कुमार 1.5 वर्ष. 45 वर्ष फुकट गेली महाराष्ट्राची. आणि या सगळ्या मंडळींनी राब लागून महाराष्ट्र उभा केला. आज महाराष्ट्र अन्नदानाच्या बाबतीत स्वावलंबी झालेले आहे. शिवशी कोणी भरलेले आहेत. ज्वारीचे भाव पडले, यशवंतराव मोहिते म्हणाले की राजीनामा घ्या. शेतकऱ्याला भाव नाही साहेब. एका कॅबिनेट मध्ये 45 पैसे किलोच्या ऐवजी 75 पैसे किलो भाव करून शेतकऱ्याला देण्यात आले. हे रोजगार आम्ही आज ताई तुम्हाला कल्पना नाही, परमेश्वराने तुम्हाला खूप सुखी ठेवलंय. पण तुमच्या रक्तपाताच्या लाखो बायका रोजगार हमीवर खडी फोडून त्यांच्या हाताला रक्ताच्या चिरकांड्या येत होत्या. डोळ्याने पाहिजे कशासाठी, 15 रुपयासाठी, 10 रुपयासाठी. आणि घरी गेल्यावर 10 रुपया नवऱ्याचा मार खायचा, पुन्हा दाता टाकायचा, ज्वारी डाळायची, भाकऱ्या बडवायच्या, पोरांना खाऊ घालायचं आणि पुन्हा सकाळी कामावर जायचं. 5-5 लाख मजुरामध्ये 3-3 लाख महिला काम करत होत्या. आणि त्यांच्या सगळे निर्णय या कॅबिनेटने ठरवलेले होते. तो महाराष्ट्र कसा उभा राहते कल्पना करा तुम्ही. तो महाराष्ट्र जो घडवला, आज तुम्हाला लाईट सहसा जात नाही. खेड्यापाड्यामध्ये रोज संध्याकाळ झाली की लाईट जायचं, संध्याकाळी लाईट जायचं. बाई कामावरून आली रोजगार हमीवरून की घरात लाईट नाही, बघ वरती टाका आणि दळा आणि ज्वारी दळा. कॅबिनेट मध्ये याची चर्चा होऊ शकते. आणि तो निर्णय करण्यात शंकरराव बाजीराव पाटलांचा सहभाग आहे. किंवा काय करायचं, काय निर्णय झाला ते. लाईट कट आहे, लाईट नाहीये, चक्की चालू नाही, गिरणी चालू नाही, जाता टाकून दळा लागते पहिला. अर्धी मजुरीने अर्ध ज्वारीचं पीठ. साहेब मी डोळ्याने पाहिलंय. 1-1 लाख पिशव्या 1-1 किलोच्या महिलांनी अर्धी मजुरी म्हणून उचललेल्या आहेत. आणि अर्धी मजुरी आणि अर्धी पिशवी. त्या भगिनीच्या डोळ्यातून पाणी आलेलं पाहिलं की जरा आम्हाला जाता टाकायला नको. आता हे निर्णय कॅबिनेट मध्ये केले. त्या शंकररावने त्या प्रस्ताव मांडलाय त्यावेळी. कल्पना करू शकतो काय गोष्टीच्या. हे विषय सोपे नाही आहेत साहेब.
सामान्य माणसाचा विचार कॅबिनेट मध्ये अशा पद्धतीने करायचा आणि अशा पद्धतीने निर्णय करायचे ही यशवंत परंपरा आहे महाराष्ट्राची. तो माणूस आज महाराष्ट्रात अशी माणसं आहेत की मग तुम्ही सांगा. हे उजनी धरण मुद्दाम गोष्ट सांगतो, मला किती वेळ आहे? तुम्ही 10 मिनिटात आठवत याने 12-13 मिनिटं पण हे मला काय आल्यानंतर असं वाटतं की हे सांगायला पाहिजे, तुम्हाला माहीत पाहिजे लोक. हे उजनी धरणाच्या भूमिपूजनाला इंदापूरला यशवंतराव आले. ताई त्यांच्यासोबत जायचं भाग्य मला लागलं. कोण होतो मी? आम्ही निघालो. हेलिकॉप्टर गेलं पंढरपूरला. मी म्हटलं साहेब आपण इंदापूरला जायला लागलं, पंढरपूर कसं? ते म्हणा नाही, आपण चंद्रभागा अडवले पांडुरंगाचे, त्याच्या पायावर डोकं ठेवून त्याची आधी माफी मागायला पाहिजे. हे कोण बोलू शकतो मुख्यमंत्री पण तुम्ही सांगा. हे कोणता मुख्यमंत्री बोलेल? मंदिरात गेले, पायावर डोकं ठेवलं, तुझी माफी मागा. उजनीच्या उद्घाटनाला कराडच्या साहित्य संमेलनात दुर्गाबाई म्हणाल्या, यशवंतराव स्वागताध्यक्ष म्हणून तुम्हाला वर येऊन भाषण करता येणार नाही. आणि म्हणे यशवंतराव म्हणाले, मी मंत्री म्हणून आलोच नाही, कराडचा नागरिक, मराठी साहित्याचा वाचक, आणि दुर्गाबाई तुमच्या सगळ्या ग्रंथाचं वाचन केलेलं तुमचं एक वाचक म्हणून ते आलो. खालून बोलत नाही, पण तुम्हीच माझ्या घरी आलो होता स्वागताध्यक्ष म्हणून. हो, तेव्हा आणीबाणी नव्हती. कोण बोला? दुर्गाबाई. यशवंतराव खाली बसले, प्रतापराव उठले, पी.डी. पाटील, प्रतापराव बसले, पी.डी. पाटील स्वागताध्यक्षाचं भाषण करायला बोललं जाता प्रतापरावने वरता माईक खाली गेला आणि भाषणाला सुरुवात करताना म्हणाले की दुर्गाबाई नमस्कार, मी इथं केंद्रीय मंत्री म्हणून आलेलो नाही, मराठी साहित्याचा वाचक म्हणून मी आलेलो आहे, तुम्हाला चालतो का? तो बोलतो. शिवाय संमेलन संगमावर आहे. संगम म्हणजे काय? कृष्णा कोयनेत मिसळते आणि कोयना कृष्णेत मिसळते. कृष्णा कोयनेत मिसळते तेव्हा आपलं मी पण विसरते. मराठी साहित्यिकाने आपलं मी पण थोडंसं विसरायला शिकलं पाहिजे. टाळ्यांचा कडकडाट झाला सभागृहात. तुम्हाला सांगतो, आज तो कडकडाट मला आठवतोय. आणि मग यशवंतरावांचं भाषण होऊन यशवंतराव निघून गेल्यानंतर अर्धा मंडप खाली रिकामा झालेला होता, तेही मी पाहिले. या अशा माणसाच्या हातात महाराष्ट्राचं नेतृत्व होतं. महाराष्ट्र एका दिवसात उभा राहिलेला नाही. शंकरराव बाजीराव पाटलांची पुण्यतिथी साजरी करताना 52 पासून 78 पर्यंत मंत्रिमंडळाच्या काळात या माणसावर एक आरोप झालेला. सामान्य माणसाचे प्रश्न घेऊन हा माणूस सातत्याने सभागृहामध्ये सकारात्मक विचार करत राहिलेला आहे. त्यांच्या संस्थेमध्ये तुम्ही आहात तर तुमचं कुळ कोणतं मूळचं? माझं योगायोगात आहे, माझं गाव आहे रोहा. माझ्या घराच्या शेजारी जे पेंडसे वकील राहत होते, गवळी पेंडसे वकील, त्यांचे धाकटे भाऊ म.वी. पेंडसे, डॉक्टर म.वी. पेंडसे हे भाऊंच्या समोर राहत होते.
तर मी पेन्सिल वकिलांच्या बरोबर रोह्याहून विद्यार्थी असताना इंदापूरला गेलो होतो. तेव्हा यांच्या घरी गेलो होतो वयाच्या 15 वर्षी. त्यामुळे मला काय कल्पना होती की भाऊ मंत्री होतील, मी पत्रकार होईल, संपादक होईल, त्यानंतर पद्माताई स्थापन करतील आणि तिथं मला सचिन इटकर किंवा देसाई कोणीतरी भाषणाला बोलवले का मला कोणी सांगितलं. योगाचा एक भाग ही माणसं सगळी जवळून पाहायला मिळाली. आणि म्हणून तुम्ही ज्या संस्थेत काम करता त्या संस्थेचं कुल लक्षात ठेवा. भाऊंच्या वर आपण तुमची मान्यता असेल तर एक चांगलं पुस्तक निघू शकतं. मी काढून देईन तुम्हाला. त्यांच्याकडे सहकार, ग्रामविकास आणि महसूल कामगार. आज कामगार खातं कोणाकडे आहे त्या मंत्र्याचं नाव एकाने आता इथं बरोबर सांगा, या मंत्र्याकडे कामगार खातं, त्या खर्चाला मी त्याला 101 रुपये बक्षीस देतो. माहिती आहे कोणाला? नाही माहित. कामगार चळवळ शिल्लक आहे? नाही. कामगार नेता आहे कोणी? नाही. कामगारांचे प्रश्न आहेत की नाही? आहेत. कामगार मजूर कोण? मजूर मंत्री कोण? कोणाला माहित नाही. त्या खात्याचं काम काय कोणाला माहित. संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला त्या लढ्यामध्ये कोण होते पुढे? कोण होते? कामगार आणि शेतकरी. 105 हुतात्म्यांचं स्मारक जे तिथे उभं राहिलेलं आहे शिवाजी पार्क फ्लोअर फाउंटनला हुतात्मा चौक 106 होतात. त्यात एक चेहरा आहे शेतकऱ्याचा आणि एक चेहरा आहे कामगाराचा. पाहिलाच आहे तुम्ही मोबाईलला. लढ्याचे 2 होती चाकं, एक मुख्य म्हणजे कामगार, दुसरा शेतकरी. गेल्या 65 वर्षांनी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होती. या 65 वर्षामध्ये नेमका चिरडला कोण गेला याचा विचार करा. शेतकरी आणि कामगार दोघेही चिरडले गेले. 1,49,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. का? कर्ज चुकवू शकलो नाही. कर्ज किती? 20,000. कर्ज किती? 15,000. एकूण शेतकऱ्यांनी न भरल्यामुळे जे कर्ज फेडलं गेलं नाही त्याची रक्कम किती? 318 कोटी. आणि एकट्या मल्ल्याने बुडवलेलं कर्ज किती? 8,000 कोटी. मेहुल चोक्सीने बुडवलेलं कर्ज किती? मोदींनी बुडवलं. मोदी म्हणजे नीरव मोदी. 18 कोटी. किती आत्महत्या? नितीन देसाई आमचा मराठी डायरेक्टर 150 कोटी. तोंड दाखवायला शिल्लक नाही कमाया आत्महत्या केली. 1 मेला महाराष्ट्र राज्य झालं तर 80 पर्यंत एकाही शेतकऱ्याची आत्महत्या नाही. 80 नंतर काळ सुरू झालं. त्याचं कारण यशवंतराव नाहीत, दादा नाहीत, राजाराम बापू नाहीत, बाळासाहेब नाहीत, मदतराव नाहीत, शंकरराव बाजीराव नाहीत. समाजाला दिशा दाखवणारी आणि त्या प्रश्नाच्या मागे जाऊन ते प्रश्न सोडवणारं नेतृत्व नाही आहे. देशाची चित्र बांधतो. गांधी हत्येने देशात आहे, महात्मा आहे, पटेल आहेत की नाही, सरदार आहे, आझाद आहे की नाही, मौलाना आहे, नायडू आहे की नाही, सरोजिनी आहे, चव्हाण गल्लोगल्ली आहेत, यशवंतराव आहे. चरित्राची माणसं नाहीत, ते उंचीची माणसं नाहीत. समाजाला कसं पुढे नेणार?
जातीपातीवरून भांडणे करणारी माणसं नव्हती. खूप बोलता येईल, तो विषय नाहीये. पण हे सगळं आंदोलन पाहिले मी म्हणून राहत नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो. तो महाराष्ट्र नाही आजचा. आम्ही आपलं म्हणतो महाराष्ट्र माझा काय ते दिल्लीचं तख्त राखतो. राखतो का दिल्लीचं तख्त आपण? दिल्लीला शरणागत आहोत. तख्तगतला कर्माचं राखत नाही राखत. का करण्यात? मराठी माणसाने फेरविचार करायचा सगळ्या गोष्टीचा. शेती का तोट येते? उद्योगधंदा का तोट येते? मराठी माणसाचा उद्योग का राहत नाही? बाळासाहेब ठाकरेंनी मोर्चा काढला. 80% नोकऱ्या मराठी माणसाला मिळाल्याच पाहिजे. अरे पण 80% उद्योग मराठी माणसाच्या हातात राहिलेच पाहिजे. तरी मोर्चा आहे का? कोणता उद्योग मराठी माणसाचा जातात? भारत माता, चित्रपटगृह मराठी, हिंदमाता मराठी दोन्ही बंद पडली. मराठी शाळा बंद पडल्या, विरकर हॉटेल बंद पडलं, मामा खाणे बंद पडला, काका तांबे बंद पडला. आणि धंदा पुढे जातात. कार्पेंटरचा धंदा माझ्या हातात राहायला पाहिजे पण शिकायला किती मोर्चा काढलाय. ऑटोमोबाईलचा धंदा 15 वर्षाचा शिफ्ट पडलं ते त्या दुकानात बघताय बाप जेवायला गेल्यावर. आणि एखादं स्पेअर पार्ट पाहिजे बरोबर हात घालून बरोबर तुम्हाला तो काढून देतोय. आज त्यांनी त्यांच्या हातात तो धंदा पूर्णपणे ठेवलेला आहे. मराठी माणसाला नाही ठेवता आलं. आपण कुठे कमी पडलो हे तुम्ही समजून घेतलं नाही तर राजभाषा झाली. काय अभिजात, काय सुंदर शब्द आहे अभिजात. अभिजातचा अर्थ मराठी माणसाला माहिती आहे का पूर्णपणे? नुसता भाषेचा अभिमान बाळगू नका हो. तरी काय ओळखते तुम्हाला? मराठी माणसाला नोकरी करण्याची वेळ काय येते? आज टेक्नॉलॉजीमध्ये कोण एवढे चंद्रयान उतरलं आपण डोळे लावून बसलो होतो की कधी ते पाठ टेकतंय चंद्रावर. 187 इंजिनियरची यादी प्रसिद्ध झाली. एक मराठी इंजिनियर आहे, एक कुठे कमी पडतो आपण? हे जिथपर्यंत आपण समजून घेणार नाही ना तिथपर्यंत त्या भाषणाने काय होणार नाही. तर तुम्ही विषय वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर ठेवला. मूळ मुद्दा काय? ते चारित्र्य संपन्न नेतृत्व आपल्याला महाराष्ट्रात शिल्लक मिळालं. आज महाराष्ट्र धटिंगड होत चाललं. पिंपरीची परिस्थिती आहे, पुण्याची परिस्थिती. मी आता सचिनला आम्ही 7:40 घरून निघालो आणि इथं यशवंतराव चव्हाण महामार्ग संपतो तिथे यायला मला 3 तास 22 मिनिटं लागले. आता बाणेरला जायला पुन्हा 1.5 तास लागेल आणि पुढे वारजेला जायला 1.5 तास लागेल. दुबईहून मुंबईला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ बाणेरहून माणसं आयुष्य दिवस कोणी सापडले. कोणी विचार करायला तयार नाही. आज एक हेडलाईन आहे मोठी लोकसत्तेत, खड्ड्यावरून खरडपट्टी मुंबई हायकोर्टाने केली. आणि मुंबई हायकोर्टाने त्या 2 न्यायाधीशांनी सरकारला सुनावलं एका पावसाने रस्त्याची चाळण झाली, काय करताय तुम्ही? मी उद्या एक आर्टिकल टाकणार आहे. न्यायाधीश साहेब, अहो चांगलीला एवढीशी बोका असतात हो, रस्त्याची चाळण नाही झाली, चाळणीचे खड्डे रस्ते झाले, खड्डे चाळणी गेल्या त्या खड्ड्यात सगळ्या. आमची आई असं मोठं सुपात असायचं त्या सूप घालून असं मोठं चाळण काय ते चाळायचे एवढे मोठे मोठे खड्डे झाले. ते कसं काय झालं असं ते विचारताय, न्यायाधीश विचारताय. अहो कसं काय झालं म्हणजे काय? त्या नुसती वाळू टाकल्या, रोळत फिरवलाय, सिमेंट घरी गेलंय, सोपं आहे.
लोक पाहिजे का? अहो तो कॉन्क्रीट रस्ता तयार करण्याकरता त्याला 7 आठवडे 6 इंचाचा बंधारा करून पाणी साठवून ठेवावं लागतं. ते उरलं पाहिजे. त्यात बाळासाहेब देसाई नावाचे याच राज्याचे बांधकाम मंत्री होते. त्यांनी 1952 ते 57 या 5 वर्षामध्ये 387 मैल, किलोमीटर नाही, 387 मैल मुंबई ते पणजी कॉन्क्रीटचा रस्ता खात्यामार्फत बांधला होता. तो 50 वर्ष टिकला होता. मुंबई गोवा 50 वर्ष का टिकला? तर रेती आणि सिमेंट याचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणात 1 इंचाची अफरातफर त्या कॉन्ट्रॅक्टरनी केलेली नाही, म्हणून टिकला. रोज चाळी कोसळतायत, रोज रस्ते उखडतायत. हे का होतंय? ते पूर्वी का झालं नाही? या माणसाला पैसे खाता लागते. कशामुळे होते? काय याच्यावरचं सूत्र काय? आणि म्हणून आम्हाला काय त्याचं पडले नाही. आज दुर्दैवाने आम्ही असे नसलेले प्रश्न एवढे मोठे झाले. चॅनलवर काय चर्चेचा विषय तुम्हाला सामान्य माणसाच्या प्रश्नाची चर्चा होते का? या देशामध्ये सगळ्यात मोठा दोष कोणता असेल तर नसलेले प्रश्न मोठे झाले. नॉन इश्यू त्या प्रश्नाच्या भोवती आपल्याला वेळ करून टाकले ते चॅनलवाल्याने तुम्हाला. पण तुम्ही ते सगळं विसरून जा. मुख्य प्रश्न काय? बेरोजगारी. शेतीला भाव नाही, धानाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कांद्याला भाव नाही. बेरोजगारी वाढत चालली, शहरं फुगत चालली, कोंडी होत चालली. या प्रश्नाची उत्तरं शोधण्याची ऐवजी आम्ही काय शोधतो? या सर्व नेत्यांनी त्या प्रश्नाची चर्चा केली कॅबिनेटमध्ये. इंडस्ट्रियल डिस्प्युटेशन ऍक्ट हा कायदा महाराष्ट्र विधानसभेत मंजूर होताना त्या कायद्यावर कॉम्रेड येथे डांगे 5.5 तास बोललेले आहेत. एक अमेंडमेंट तरी पहाटे 5-5 वाजेपर्यंत लढवलेली आहे. कसेल त्याची जमीन. दत्ता देशमुख 5 तास बोललेले आहेत विधानसभेमध्ये. ही माणसाची अभ्यास होते. या महाराष्ट्राने मला तुम्ही सांगा गेल्या 15-20 वर्षामध्ये एक पुरोगामी कायदा असा आमचा महाराष्ट्रात आहे का की जो देशाने स्वीकारलाय? 80 पर्यंत मी तुम्हाला 15 पुरोगामी कायदे सांगतो ते पहिले महाराष्ट्रात झाले आणि मग देशाने स्वीकारले. हे नरेगा म्हणजे काय? केंद्र सरकारची आपली रोजगार हमी योजना आहे. कसे त्याची जमीन कोणतं कायदा आहे? विरोधी पक्ष त्याला मंत्र्यांचा काढला. कोणी दिला महाराष्ट्रात? पहिला महाराष्ट्राने दिला. शंकरराव बाजीराव पाटील त्या कॅबिनेटमध्ये होते, त्यांनी ठराव मंजूर केला. तेव्हा गर्भाजल परीक्षा म्हणजे काय ते बेबी आहे का मुलगा आहे म्हणून त्याला बंदी करणारा महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. देशाने नंतर तो स्वीकारला कायदा. हे महाराष्ट्राचं पुरोगामी. पण आज गेलं कुठे? का गेलं? तो विचार करणारी माणसं नाही आहेत, ती सोच नाहीये, तो आवाका नाहीये, ती दृष्टी नाहीये. आणि त्यामुळे प्रश्न अधिक बिकट होत चालले. सामान्य माणसं मरतायत रस्त्यावर रोज. त्या बोलण्यासारखे खूप विषय आहेत. पण याचा विचार तुम्ही विद्यार्थ्यांनी शिकत असताना तुम्हाला मार्क भरपूर मिळतील. हो, मला 68% मॅट्रिकला मार्क होते. आज 68%ला ताई तुम्ही मला ऍडमिशनला आज तरी गेट पण आत घ्याल काय? माझ्या मुलीला 89.6 12वी तिला त्या मेरिट मध्ये ऍडमिशन मिळाली ना. ती 90ला क्लोज झाली. 89.6 तर 90 पर्यंत 1300 मुलं होती. 89.6 पासून 90 पर्यंत
1300 मुलं होती. आज एका मुलाला 102% मार्क मिळाले. कसं काय शक्य? वडील स्वातंत्र्य सैनिक होते तो आणि काहीतरी स्पोर्ट्स मध्ये त्याला बक्षीस मिळालं, त्याचा अर्थ असं करून 102%. त्याला विचारलं महाराष्ट्रातले जिल्हे किती? भारतात जिल्हे किती सांगतो. काय सांगता? 10 प्रश्न विचारला तुम्ही त्याला 100% मार्क मिळाले. माहित नाही, काही वाचत नाही. तुला हुशार आहे, मला जे कळत नाही ते काय कळतंय. हे आता आम्हाला कुठे फॉरवर्ड पाय माहित होतं, हे काय येत होतं काय असलं काही काय सहज सांगतात. आता फॉरवर्ड कर, सेव्ह कर. आम्ही ते माझ्या काळी सेव्ह म्हणजे इथे करावं लागायचं. कविता पाठ म्हणावं लागायचं. आई पाठांतर करून घ्यायची. माझी आई शिकलेली नव्हती. आम्हाला पाठ 1 पाव 1 आता 3 पाव 4 पाव 1 पाव 6 पाव 1.5 आणि चुकलं तर पडेल स्वयंपाकाला गदाड्या चुकलं. आई तू कुठे शिकले? मी नाही शिकले, पण तुला कसं येतं? माझ्या आईने मला शिकवलं. आज एक संस्कार आहेत. पुण्यापासून तर अशी परिस्थिती आहे. बोलू का सचिन? चालेल बोलवलं. शनिवारी घरी जेवतात नाही कोणी. सचिनच्या ऑफिसमध्ये गेलो, काय एवढा मोर्चा? त्याच्यामुळे वाडेश्वरची गर्दी येते. बरोबर, वाडेश्वरचे हॉटेल आहे, लाईनीत उभे, पैसे आपले, आपण पैसे देऊन घेणार आणि तो कधी उठतोय याची वाट बघतोय. घरी खायला काय बोलले, घरचं नाही म्हणतात, चांगलं नाही म्हणतात. अरे बाबा, घरी जे खाल्लं ना त्यातनं तू मोठा होणार आहे. आईच्या हातचं जे खाल्लं ना त्यातनं मोठा होणार आहे. हे आम्ही घरी सांगत नाही. ते आता आलेलं येडं नाही. मुलीन मला मेसेज दिला, बाबा आर यू रेडी फॉर अ डिनर? मी बसलो जाऊन टेबलावर. तिथं ताट ठेवलं, तिथं ठेवलं. अरे सुरू करा. पहिलं तू घ्यायचे ते स्टार्ट. कोण डोकं घालत त्यात? हे चांगली कामं आहेत का नाही दुसरी? वातावरणाचं विचित्र आपण करून ठेवत चाललेलो. त्यामुळे आपल्यालाच एखादी राग येतो. लक्षात ठेवा, सोच ही माणसं कोणती आम्हाला वाटतात, याच्याकरता वाटतात की याच्यावर एक विचार होता. आणि तो सामान्य माणसाचा विचार होता, कष्टकऱ्यांचा विचार होता, श्रम करणाऱ्याचा विचार होता, गरिबाचा विचार होता. हा महाराष्ट्र आहे साहेब की गरीब भारताच्या 1200 रुपये उत्पन्नाच्या पालकाच्या मुलाचं शिक्षण मोफत हा पहिला कायदा महाराष्ट्राला देशात केलेला आहे. आज खेड्यापाड्यातली मुलं सगळी शिकली. तुम्ही आता एसटीत कोणी बसत असाल, ट्रॅव्हल लक्झरी बसेल, तर ह्या एसटीने महाराष्ट्रातल्या ग्रामीण विद्यार्थ्याला शाळेपर्यंत पोहोचवलंय. या एसटीनं गरीब त्या विद्यार्थ्याचे जेवणाचे डबे पोहोचवले. खूप मोठं काम आहे एसटीचं साहेब. एसटी लहान नाहीये. एसटीला महाराष्ट्र शिकवलाय.
एसटीला महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं पोट भरलंय. कवडी मोठी तेव्हा आहे. त्या गाडगे पाटलाला किंवा कोटुसकरला विचारा खेड्यात जातो का? नाही. कुठे? मुंबई, कोल्हापूर. हायवे जिथं असेल तिथं कोटुसकर, तिथे लता गीता सीता काय काय लावायचं. एसटी कुठे खेळत नाही. अब एसटीला वाले का पुढे गरीब माणसाची प्रत्येक ठिकाणी उपेक्षा होते. त्या प्रत्येक विषयात गरीब माणूस बाजूला टाकला जातो आणि एका विशिष्ट वर्गाचं हित साधलं जातं. ही विषमता त्या काळात नव्हतीच आहे. प्राधान्य गरीब माणसाच्या प्रश्नाला होतं. 65,000 खेड्यामध्ये वीज पोचवायची साधा प्रश्न होता. आजच्या सरकारला हे काम करावं लागत नाही. येत आहे सगळं फाउंडेशन तयार करून मिळालंय. खेड्यापाड्यात पाणी पोचलंय. पाणी भरलं पाणी काल मी विचार करत होतो की या माणसाने हा अभ्यास कधी केला असेल. त्याला खरंच कौतुक वाटतं. त्यातल्या सगळी 18 विस्तृत पानाची भाषण आहेत भाऊची. ते का मी तुमचा वेळ घेत ते वाचून दाखवा. पण तरसिंग कारखाने भावाचे आमदार होते. भाऊ उत्तर देत होते आणि उत्तर देताना भाऊने सांगितलं की आम्ही या गोष्टी करू इच्छितोय. तर तारख उठले आणि म्हणाले अध्यक्ष महाराज मंत्र्यांचं हे उत्तर त्या विधेयकावरच आहे का? उत्तर त्याचा बरोबर होता. अध्यक्ष महाराज म्हणाले भाऊला त्यांच्या प्रश्नाचं काय उत्तर आहे तुमचं? ते म्हणाले त्यांचा प्रश्न बरोबर आहे पण आमच्यावर तुम्ही टीका करता, तुम्हाला तो अधिकार आहे. पण आम्ही जे काही चांगलं केलंय ते ऐकण्याची किंवा सहनशीलता तरी तुम्ही शिल्लक ठेवा. तेवढं केलं तरी सुद्धा खूप केलं तसं आम्ही भावनाचं भाऊने उत्तर दिलं आणि सभागृहात सगळ्यांनी बाखू वाचवली. उत्तरची प्रोसिडिंग आणलंय भाऊचं उत्तर. तसे अतिशय शांत माणूस होता. परवा तरी सांगते मी त्याला 22 वर्ष पाहिले. एकाही माणसाच्या बद्दल भाऊंच्या तोंडून अपशब्द उच्चारलेला मी ऐकलेला नाही. विरोधी पक्षनेत्याशी बोलताना सुद्धा या माझ्या कागदांमध्ये 12 उपसूचना विरोधी पक्षाच्या अशा आहेत. जयनंद भटकर त्याच्यात 5 उपसूचना भाऊनी सहकार खात्याला जिल्हा परिषद ग्रामीण पत्र असताना जागेवर स्वीकारलेले आहेत की विरोधी पक्षाच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे की त्याची उपसूचना स्वीकारतो. समंजसपणा होत आहे. काम करताना विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष त्याने एकत्रित विचार करून काम केलं पाहिजे ही भावना होती. विरोधी पक्षाला शत्रू मानत नव्हते. सभागृहाची बैठक नंतर खात्यावर हात ठेवून कॅन्टीनमध्ये चहा प्यायला जात होते. अशी मोठी माणसं होती. पदारी मोठी होती. पदारी होती पण पदारी वृत्ती माणूस मोठा असून चालत नाही. पण असं सुपासारखं अर्थावं लागलं. अण्णासाहेब शिंदे तुम्हाला माहिती आहे केंद्रीय कृषी मंत्री. माहिती असेल म्हटलं मी, माहिती नसेल म्हटलं पाहिजे. बऱ्याच जणांना माहिती नसेल म्हटलं होते. ते कोपरगाव उभे राहिले. पंडित नेहरू त्यांना तिकीट दिलं. त्यांच्या विरुद्ध उभे कोण राहिले? विरोधी पक्षाचे एकमेव उमेदवार उभे राहिले दादासाहेब रोपे होते. ते श्रीरामपूरला दादासाहेब रोपतेची सभा लोकसभा निवडणूक 1962. दादासाहेब रोपते श्रीरामपुरात आले. कळल्यावर अण्णासाहेब शिंदे गाडी घेऊन दादासाहेबाला भेटायला गेले आणि म्हणाले दादासाहेब आज तुमची सभा आहे, दुपारचं जेवण माझ्याकडे.
कोण म्हणतंय? काँग्रेसचा विरोधी पक्षाच्या उमेदवाराला काँग्रेसचा उमेदवार म्हणतंय दुपारचं जेवण माझ्याकडे. आणि दादासाहेब काय म्हणतात? मान्य, पण तुम्ही अकोले नगर जिल्ह्यात तिथं जेव्हा सभेला या तेव्हा दुपारचं जेवण माझ्याकडे. मान्य. आणि विरोधी पक्षाचे दादाचे ग्रुप होते. अण्णासाहेब मला पाडायला सभा घ्यायला गेलेले, दुपारी अण्णासाहेबाच्या घरी जेवायला आलेले, त्याचं नाव महाराष्ट्र, हे लक्षात ठेवा. ही भावना होती. वसंतदादा मुख्यमंत्री पदाला उभे राहिले. आमदारांनी निवडून दिलेला त्यावेळेचा एकमेव मुख्यमंत्री वसंतदादा. कसं दिल्लीवर डायरेक्ट नाव येतं. त्याच्यानंतर उभे कोण राहिले? यशवंतराव मोहिते, काँग्रेस. दादा काँग्रेस. दादा 101 मतात निवडून आले. मोहिते पण ते का झालं? भाऊ गेले. त्याला पण भाऊच पडायचे यशवंतराव मोहिते. तसे हे भाऊ आहेत तसे ते पण भाऊच. ते भाऊ गेले भेटायला. दादा अभिनंदन. निघाले. ए भाऊ कुठे चालला? जातो तर करायला म्हणे. बस निवडून झाली, बजेट संपलं. संध्याकाळी 5 वाजता शपथविधी आहे राजभवनला. तुला सरकार मंत्री करणार आहे, शपथ लागली. अशी माणसं महाराष्ट्रात होते. त्याचं नाव महाराष्ट्र आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्राचं नाव एका दिवसात महाराष्ट्र झालेलं नाही. त्यासाठी जो लढा झाला तो एक वेगळा विषय आहे. त्याच्या राज्याचं श्रेय आहे. ह्या राज्याचं नाव मुंबई कंसात महाराष्ट्राचं होतं. 27 मे 1960 27 एप्रिल शिवनेरी किल्ल्यावर जे जाहीर झालं ते मुंबई राज्य कंसात महाराष्ट्र. आचार्य अत्रेंनी दुसऱ्या दिवशी मराठामध्ये हेडलाईन केली, आमचं नाव महाराष्ट्रच. त्या यशवंतराव चव्हाण म्हणाले, आम्ही कंसात महाराष्ट्र घालणार आहोत. आता म्हणलं त्या कंसाचं पोट फाडून टाकू. मला महाराष्ट्रात नाव पाहिजे. आणि महाराष्ट्र नाव झालं. तेव्हा हा सगळा इतिहास समजून घ्या. ही माणसं समजून घ्या. तुम्ही कोणत्या संस्थेत शिकता हे समजून घ्या. त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला तसं घडवण्याचा प्रयत्न करा. आज मी जो काही आहे हा कॉलेज शाळेच्या शिक्षणातून नाही. ही माणसं जर पाहिली नसते, यांच्याकडून जर वावरता आलं नसतं, चव्हाण साहेब ऐकता आले नसतं, दादा ऐकता आले नसते, पागे ऐकता आले नसते, यशवंतराव मोहिते ऐकता आले नसते, भाऊ पाहता आले नसतं, तर मला बोलता आलं नसतं, विचार करता आला नसता, लिहिता आलं नसतं. माझी प्रत्येक पुस्तकं झाली. आणि आता 86-87 आपलं तरी अजून 100 वर्ष झाल्याशिवाय बरोबर नाही. काळजी करू नका. आता ही अशी माणसं नाही. तो आता सचिन चांगला चौथा चालवतो. शरद पवार साहेब दरवर्षी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाचा पुरस्कार देतात. 2-5 वर्षात चव्हाण साहेबांच्या नावाचा पुरस्कार कुणाला द्यायचा त्याचं नाव सांगा. हाय का नाव? अण्णासाहेब शिंदेच्या नावाचा पुरस्कार द्यायचा, कोणाला द्यायचा? भाऊसाहेब थोरातांच्या नावाचा पुरस्कार द्यायचा, कोणाला द्यायचा? त्या उंचीची, त्या त्यागाची, त्या समर्पणाची तेवढी मोठी माणसं आहेत का आता महाराष्ट्रात? नाहीच साहेब. त्यामुळे असे मोठे खूप मोठे तरी पडल्यासारखे वाटते. सरकार येतील जातील, मंत्री होतील, मुख्यमंत्री होतील, ते पदावर असे पण येतील. आज पदावर असताना नेता कोण? नाव सांग. शरद पवार सोड. 7 वाजता सगळ्यांच्या घरी किती माणसं जाऊन बघा. 10 वर्षात सत्तेत लागत. एक दिवस घरी बसलेत का बघा. ते
त्याच्यात सुटीकरता सांगत नाही, लोकांमध्ये भाग. 19 मे 2019 लोकसभेची निवडणूक झाली. सगळ्या विरोधी पक्षातले, सत्ता पक्षातले लोक निवडणूक संपल्याबरोबर परदेशात गेले. 20 मेला सकाळी थांबवल्याच्या शेतात एका शेतकऱ्याच्या खात्यावर हात टाकून शरद पवार त्याच्याशी चर्चा करताचा फोटो प्रसिद्ध झाला. याचं नाव नेता. एका दिवसात नेता होत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून ही जी माणसं निर्माण झाली, त्या माणसाने महाराष्ट्राला एक दिशा वळण लावलं, एक संस्कार दिले. आज मला असं वाटतं की त्या संस्कारापासून आपण बरेचसे बाजूला चालू. आणि म्हणून भाऊची पुण्यतिथी किंवा जयंती साजरी करायची आणि आज 13 सप्टेंबर साजरा करता किंवा जयंती साजरा करायचा एवढा भागणार नाही. जरा भाषण झालं, कोण भावे आले होते ते बोलले, एवढा जाऊ नका. भाऊ अभ्यास करा, दादा अभ्यास करा, यशवंतराव अभ्यास करा, महाराष्ट्राचा अभ्यास करा आणि काय घडवता येत असेल तर घडवण्याचा प्रयत्न करा. तर या सगळ्या खटाटोपाला अर्थ आहे असं मी या पुण्यतिथीचा अर्थ लावतो, समजतो. आणि सचिनच्या आमंत्रणामुळे मी आलोच, परंतु मला पद्माताई मनापासून सांगितलं पाहिजे की ही संस्था माझ्या हात बघायची राहिली. मी महाराष्ट्रातल्या जवळजवळ 90% संस्था पाहिले, लिहिले, त्याला भेटत असतो, कराडला असतो, MIT असतो, पथग्रहाचे असतो. खूप मोठं काम उभं केलं तुम्ही सगळ्या लोकांनी. पथग्रहाची कोणी किती टिकल करू, पण 10x10 रूपमध्ये राळकरांच्या वाडीवर शिकवणी घेणारा मास्तर, गडी इंग्रजी आणि बाहेर पाठी काय भारतीय विद्यापीठ. आता पुण्यातले लोक काय टिकल करायला काय कमी आहेत का? टिकल केले शिकवता येत शिकवणी आणि विद्यापीठ लावलं होतं आणि तरी उभं केलं. ही चिंता आणि तुम्ही चिंतेने काम उभं केलं इथे. हे काय स्वतः तुझे पाहिले नाही, पण पाहिले नाही ही माझी चूक झाली. आणि चांगलं काम जे आहे त्याच्या मागे पत्रकारांनी उभं राहिलं पाहिजे, त्या चांगल्या कामाचा पुरस्कार केला पाहिजे, त्या चांगल्या काम महाराष्ट्रात पोहोचवलं पाहिजे. तुमच्याकरता नाही, जगात सगळ्यात वाईट चाललेलं नाही. 99% लोक प्रामाणिक आहेत, 10% लोक बदमाश आहेत. पण मग चुकतंय कुठे? 10% चुकीच्या लोकांना आम्ही पत्रकार 90% जागा देतो आणि 90% जागा त्याला मिळते आणि 10% चुकीच्या लोकांना 90% जागा देऊन 90% प्रामाणिक लोकांना आम्ही 10% सुद्धा जागा देत नाही. ही आमच्या पत्रकारितेमधला सगळ्यात मोठा दोष आहे. तुम्ही रोजचं वर्तमानपत्र उघडा आणि तेच जाऊन आणि तेच फोटो एक महिनाभर प्रयोग करा की माणसाचा किती वेळा आला, त्याचा फोटो किती वेळा आला आणि त्याचं आयुष्यात कधी 10 वेळा नाही असे ते फोटो किती छापून आले एकदा बघा तुम्ही. ते सामान्य माणसाचा आमचा काही प्रश्न नाही. ते शेवटची गोष्ट सांगतो आणि थांबतो. दोघा तिघांनी घड्याळ बघितली अशी करून मी लातूरला जात होतो, माझी गाडी बिघडली. त्याच्यात 2 मुलं बसली होती, ती धावत साहेब गाडी बिगड़ी. हो म्हटलं गाडी बिगड़ गई, आप देखे? देखो मैकेनिक है हाँ तरी बॉलिवूड उघडला तर ते डायलॉग चालला होता. मला गाडी चालवता येते पण ते बाकी काय कळत नाही. त्या 2 तास श्रम करून केलं आणि निघालं. त्याला 100 दिले, त्याला 100 दिले. त्यातल्या एकटा मुलाने 100 रुपये परत दिले. काय म्हणा होतं साहब
हमारी मजदूरी 100 रुपए की ही है और मेहनत से ज्यादा पैसा लेना वाजिब नहीं है। 100 रुपये तरी फरक। अरे बोला क्या आज 100-200 की बात नहीं था, ऐसा मेहनत जितनी उतना ही पड़ेगा। आई शपथ सांगतो काटा लागतो। त्याला म्हटलं बैठ गाड़ी में बैठ। क्यों? मेरा ऑफिस पे चल। क्यों? तेरा फोटो निकालो। क्यों? फोटो छाप लेगा हमने क्या किया? किया जो मैं नहीं कर सकता। त्याला ऑफिस मध्ये घेऊन गेलो, त्याचे फोटो काढले आणि आमच्या ऑफिसमध्ये ड्रायव्हरला सोडून येते। रात्री आमच्या रिलेटिव्हचा फोन आला, सर मोठी हेडलाईन काय सुखराम नावाचा मंत्री आहे, त्याच्या घरी झाड पडले आणि बाथरूममध्ये गादीमध्ये टॉयलेटमध्ये सगळीकडे नोटाची बंडल सापडले, सगळीकडे हेडलाईन होईल। त्याच्यात आज ही हेडलाईन करायची नाही। काय बोलतात? जगात होणार, जगात होईल, आपल्याकडे नाही करायचं। काय करायचं? मी पाठवतो। तो फोटो टाकले दोघांचे। मेहनत से ज्यादा पैसा लेना वाजिब नहीं है। या बाबतीत त्याच्या खाली टाक आणि सुखरामच्या घरी धाड पट्टे होते। बरोबर कळेल त्या प्रामाणिक माणसाची दखल घ्या, त्या गरीब माणसाची दखल घ्या। तो समाज मोठा करण्याचा प्रयत्न करा। तुम्ही आपोआप ठेवा, संस्था आपोआप ठेवेल। भाऊ त्या प्रामाणिकपणाने जगले, त्या चारित्र्याने जगले, त्या समर्पण भावनेने जगले म्हणून भाऊ आज भाऊ राहिले। तर ते शंकरराव बाजीराव पाटील झाले असते, त्याला भाऊ कोणी म्हटलं नसतं। भाऊचा अर्थ समजून घ्या, दाराचा अर्थ समजून घ्या। दादा मुख्यमंत्री जेवायला बसले आणि माणूस जात आला तर शिपाई अडवत नव्हता, दादा सांगायचे अडवायचं नाही। तो आता दादा म्हणतो अरे जेवला का? नाही जेवतो। अरे बस यशवंतराव जेवायला घालतो। उत्तर तो मुख्यमंत्री आला, राम नरेशियाला दादा जेवायला बसलेले। अरे आओ भाई 2 घास खाओ। तुम्हाला घास? घास म्हणजे काय? गवत। दादाचं हिंदीत लक्षात होतं, दादाला लक्षात होतं ज्याला घास म्हणजे काय हॉटेल म्हणून। हा मोकळा नाकळा चाकळेपर्यंत होता, त्याचं नाव दादा होतं, पण दादा म्हणून दादा म्हणायचे। वसंतराव पाटील म्हटलं नाही कोणी। हा फरक लक्षात घ्या। भाऊ पत्रिकेत सुद्धा काय उर्फ भाऊ अशी पत्रिका आहे। का माणूस मोठा होतोय समजून घ्या, पण तुम्ही सुद्धा तसे मोठे होऊ शकता। आपण मला बोलला त्याचे मुद्दे काढून आणले होते, पण मी भाषणाचे मुद्दे पाहून कधी भाषण करत नाही। या सुचेल ते बोलतो। सचिनला अपराध होता हे मी येतोय की नाही, आणि तो थकाल पासून त्याला उठवण्यापासून त्याचे फोन सुरू आहे। उठले का? निघाले का? निघालो। कुठपर्यंत आले? खंडाळा घाट सुरू केला। कुठे आले? घाट संपला। आता कुठे आले? टोल नाका। आता कुठे? पोचत आलो। आपला पावडा पोचेपर्यंत संस्थेच्या चालकाला कार्यक्रम घेतल्यानंतर किती अस्वस्थता येते त्याची त्याला कल्पना आहे।
आणि मी अनेक कार्यक्रम केले. गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, उद्धव ठाकरे या सगळ्याला एका व्यासपीठावर आल्याचा कार्यक्रम मी पण अनेक कार्यक्रम केले मुंबईत. तेव्हा सचिन दिगुळे मला संधी मिळाली. ताई तुम्ही अतिशय आत्मीयतेने बोलवलं, तुम्ही बोलवलं. देसाई साहेब तुम्ही तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. पण आपण प्रयत्न असा करू एक भाऊंवरती चांगलं पुस्तक निघावं ज्याच्याकडून भाऊंची चांगली माहिती विधान मंडळामध्ये खूप चांगली माहिती आहे त्यांची. त्याचा चांगला मेसेज बाहेर जाईल. पुढच्या 13 सप्टेंबरला आपल्याला हा प्रयत्न करता आला तर आपण करू. आणि हे तुम्ही संस्थेतर्फे काढायचं नाही तर लोक म्हणतील की हे पुस्तक काढण्याकरता भाषण करायला गेलं होतं. हे तुम्हाला मी पुस्तक काढतो माझ्या समाजासाठी. हे मी ताईंना समर्पण करतो. सगळ्यांना नमस्कार, धन्यवाद, जय जवान. शंभरी पार करणारे ती पार होणारच आहे यात काही शंका नाहीये. त्यांनी बोलत राहणं किती गरजेचं आहे हे आपल्याला आज कळलंय. पण आपण ऐकत राहणं सुद्धा गरजेचं आहे हे सुद्धा आपल्याला आज समजतंय. एकदा जोरदार टाळ्या. उत्तर सरांनी सुरुवातीला प्रदीर्घ ओळख जी करून दिली ती सार्थ होती हे याचं खरं तर हे स्पष्ट झालं इथेच. आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि फार प्रामाणिकपणे ऐकून घेतलं त्यांचं व्याख्यान. याबद्दल मनापासून आभार. सर्व विश्वस्त मंडळाचे आभार आणि भावे सर तुमचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करते. आणि आज जे काही आपल्याला इथून घेता येण्यासारखं आहे ते घेऊन गेलो आणि ते आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आपण देऊ शकलो तर ते खऱ्या अर्थाने भाऊंचं पुण्यस्मरण असणार आहे हे आपल्याला सगळ्यांना आज पटलं असेल. मनापासून आभार. धन्यवाद.